माय गॉड, टेरिबल. रात्रीचे 2 वाजले आणि अजूनही मुलगी घरात परत आलेली नाहीये. बाकरे घराण्याची तरुण मुलगी रात्री 2-2 वाजेपर्यंत बाहेर राहते, अशी घटना बाकऱ्यांच्या इतिहासात आजवर कधीच घडली नव्हती. फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ बाकरेज. काळीमा बाहेर, काळीमा फासत फिरते ती मुलगी तिथे, आणि इथे तिची आई घोरत पडली आहे. अहो उठा उठा, बाहेर काय चाललंय ते जरा बघा. भलत्याच वेळी काय उठवायचं ते झोपू द्या की जरा. ऑफिसचं करंगळी दाखवून माझी परवानगी विचारतो तिथे, आणि इथे माझ्या. अहो अहो, तुम्ही कुठे निघालात? अहो आटपायला हवं एक 5 वाजता दादर स्टेशनवर बायका जमणार आहे ट्रिपला जाण्यासाठी. त्याची काळजी करताय? अहो इथे रात्रीचे 2 वाजलेत. अहो बाई 2च वाजलेत ना, मग डोमलाचं उठवलं कशाला? काय? अहो मी तुम्हाला 4 वाजता उठवायला सांगितलं होतं. आता झोपायला हवं परत. अहो झोपताय कसल्या? का? इथे झोप उडायची पाळी आली आहे. का हो, आपली सायली अजून घरात आलेली नाहीये. हो अगो बाई, मग अजून परत आलेली नाहीये? मी सांगतोय काय. आता अहो मला ट्रिपला जायचंय 4:30 वाजता. कार्टी तोपर्यंत तरी यायला हवी. म्हणजे 4:30 वाजेपर्यंत बाहेर राहून बाकरे घराणं पुरतं रसा तळाला न्यायला हवं की काय? की नाही? अहो एवढं घाबरताय कशाला? तुमच्या ऑफिस मधला तो सरवटे आहे की तिच्या बरोबर? म्हणून तर मला जास्त भीती वाटते. काय? हा सरवटा ऑफिस. तुम्हीच तर म्हणता सरवटे मुलगा होतकरू आहे, आपल्या सायलीसाठी चांगला आहे. हो चांगला आहे म्हटलं ते लग्नासाठी, रात्री बेरात्री बाहेर भटकण्यासाठी नाही. अहो भटकतायत कुठं? चांगली नायगावला ग्रंथसंग्रहालयात धारिणी देऊळगावकरांचं हुंडाबंदीवर व्याख्यान आहे. तिथं गेले दोघही. अहो म्हटलं मीच पाठवलंय त्या दोघांना तिथं. त्या सरवट्याचा हुंडा बिंडा घ्यायचा विचार असेल ना तर खाडकन डोळे उघडतील त्याचे. हुशार आहात. मग तुम्हाला काय वाटलं ती धारिणी देऊळगावकर रात्री 2-2 वाजेपर्यंत हुंडाबंदी करत बसली? 1 नंबरच्या बिंडोकात. हे बघा मी काय करतो, मी असाच असं जातो आणि काय करता? आणि नाक्यावरून तिला घेऊन येतो. हो या अशा अवतारात? कुणी बघत नाही माझ्याकडे. कप्परा. अहो, हे बघा तोवर तुम्ही एक काम करा. काय करू? तुम्ही फोन करा. बर. अहो कुणाला म्हणून विचारा. हा कुणाला? पोलिसांना. बर. काय कसं होणार आहे मला काही कळत नाही. हॅलो पोलीस स्टेशन, मी बाबीताई बाकरे बोलते. अहो पोलीस, अहो रात्रीचे 2 वाजले आणि माझी मुलगी अजून घरी आलेली नाहीये हो. आणि तिचे वडील फक्त अर्धी चड्डी आणि गंजी फ्रॉक घालून तिला शोधायला बाहेर पडले. अहो कुणी अर्धी चड्डी घातली म्हणून काय विचारताय? वडिलांनी तिच्या? नाही ना, वडील नाही हरवले अजून. मुलगी हरवलीये. थांबा पोलीस, आलीच बहुतेक. मी बघून येते बरं का. बघतेच कार्टीकडे, एवढ्या उशिरानं घरी येतेस का? बाई सरवटे तुम्ही? आणि सायली कुठे आहे? अहो सांगतो पाणी द्या थोडं. हा बसा बसा. अहो अहो सायलीचं काय केलं? अहो मी काय करणार कर्म? इथे माझं काय कोंबडं झालंय बघा. अहो अहो पण ते आहे कुठं? तिला गुंडानं पळवलं बिळवलं नाही ना? गुंडानेच नेली काय? पण पळवली नाही. मग
ती आपण गेली. अरे कर्मा, पोलीस धावा, पोलीस पोलीस धाव, पोलीस धावा हो धावा, माझ्या मुलीला गुंड घेऊन गेले. हा, एकटीलाच घेऊन गेले. हा, एकच गुंड घेऊन गेलाय. हो, थांबा, पोलीस आलीच बहुतेक. मी बघून येते बरं का. चांगला खडसावा तिला. आता बघाच कशी खडसावते ती. एवढ्या उशिरानं घरी येतेस का? शरम वाटायला हवी तुला. म्हणजे मला शरम वाटायला हवी. मला झबल्या मध्ये काम करणाऱ्या एका सिनियर वकिलाला. अहो, तुम्हाला नाही म्हटलं हो मी. मी कुठे म्हटलं, तुम्ही म्हटलं म्हणून. मग? पण तो शेजारच्या बिल्डिंग मधला दारोडा तो मला म्हणतो कसा, एक तर तुम्ही उशिराचे घरी परतता आणि जाता तिथे अंगावरचे कपडे विसरून येता काय म्हणे पॅन्ट कुठे विसरून आला. अरे मी पॅन्ट कुठेही विसरून आलेलो नाहीये, मुळात मी पॅन्ट घातलीच नव्हती. आणि तो माझा प्रश्न आहे. मी अर्धी चड्डी घालीन नाही तर अजिबात घालणार नाही. मला सांगतोय मला, अरे धुतल्या तांदळासारखं माझं स्वच्छ चारित्र्य. बरोबर आहे. पाहिलं हे असं होतं. माझी मुलगी अजून घरात आलेली नाहीये. तुम्हाला सांगतो, आमच्या ऑफिसातल्या सरवट्या बरोबर ती बाहेर गेली. हो. हा जो सरवटे, अहो सरवटे. हो काय विंडो कुठला कसं काय होणार. अहो तुम्ही तिला व्याख्यानाला घेऊन गेला होतात ना. आम्ही व्याख्याला गेलोच नाही. सायली म्हणाली चालुगिरीला जाऊया, म्हणून चालुगिरीला गेलो. एक मिनिट, हे चालुगिरी म्हणजे चालुगिरी नावाच्या सिनेमाला तिथंच तो गुंड भेटला. ओळखीचा असणार तो. अहो संबंध पिक्चर वर खिदत होती तो का. लवकर सांगा हो सरवटे. पिक्चर संपल्यावर म्हणाला की हॉटेलात जाऊया. तर सायली त्याच्या मोटरसायकल वरून निघाली. आणि सरवटे तुम्ही तिला जाऊ दिलं मी बरा जाऊ दे नाही ना. तिला एकटीला सोडायचं नाही. मी पण लटकलो मोटरसायकलला. वा, पाय पार खर्चटून निघाला हो. होय हो, खूप लागले. पण सोडली नाही. हा. नंतर आम्ही हॉटेलात गेलो. किसमी क्विक. अरे 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 काय त्या हॉटेलचं नाव, किसमी क्विक. तिथं बायका नाचत होत्या नुसती लंगोटी लावून. अरे मग लगेच मला नाही काय सांगायचं. कशाला? मी तिला फरफटत घेऊन आलो असतो इथे. तिथं तिनं बियर घेतली. अगो बाई, बियर. अरे देवा माझ्या, तिने बियर, खरंच बियर घेतली का? अख्खी बाटली बियर घेतली. परमेश्वरा, अरे काय हा दिवस दाखवलास. काय? आपलं रात्र दाखवलीस. हा. अरे त्यांनी साधा हवाबाण हरडा सुद्धा खाल्ला नाही. अशा निर्व्यसनी बाकरे घालण्याची मुलगी बियर पिते. अख्खी बाटली. गप्पा बसा. दारू प्यायला तो गुंता जास्त चेकाय. चेक. मला कबाब में हड्डी का काहीतरी म्हणायला लागला. हड्डी. तिथल्या लोकांना सांगायला लागला की ये आदमी इस लड़की को त्रास देत आहे. तेव्हा तिथल्या सगळ्या लोकांनी माझी धुलाई केली आणि मला किकमिक क्विक केलं. आई गो मेलो. सरवटे, चला असेच असे आपण त्या हॉटेलला जाऊया. हो, या अशा कपड्यात. त्यात काय झालं. तिथल्या बायका तर याहीपेक्षा कमी कपड्यात वावरतात. म्हणून तुम्ही असं जायचं बरं दिसतं बागी? का? काय काय हो, काय? तो फोन कोणी काढून ठेवला. अगं बाई, विसरलेच मी. कसं? अहो, मगाशी पोलिसांना फोन नाही का केला होता. हॅलो, ठेवला वाटतं फोन. काय घाई असते मेले ना, कोण जाणे. ओ माय गॉड, सरवटे, इथे सुद्धा तुम्ही आहातच वाटतं. मी माझ्या कर्तव्याला जागलो. अगदी 2:30 वाजेपर्यंत जागलो आणि तुझ्या आई वडिलांना तुझी खबर द्यायला आलो. बिचारे किती काळजीत होते. हो ना. आणि यांनी जे एक सांगितलं ना, त्यामुळे तर आमची काळजी फारच वाढली आहे. अगं पण माझी काळजी कशाला करायची. मी अगदी मजेत होते. मजेत? अगं हे म्हणाले तू एका गुंडाबरोबर जाऊन एक अख्खी बाटली. शर्मेने माझी मान खाली गेलीये. लाजेने माझी वाचा बंद व्हायची वेळ आलीये. अय्या पप्पा, तुम्ही केलं तरी का असो. त्याने नाही काही केलं. तुझ्याबद्दल बोलतायत ते. अगं पण मी तरी कुठे काय केलंय. सायली. हा सरवटे, तुम्ही घरी गेलात तरी चालेल. हो. नाही का. आणि बघा, हा बोला. जाताना टॅक्सीने जा. हा आणि बघा, हा, बोला. टॅक्सीचे पैसे मिसलेनियस मध्ये दाखवा. हा बर. पण सर तुम्ही ते मागच्या वेळी पास केलं नव्हतं. हा, ते यावेळी मी पास करेन. हा, बर. नाही का. आणि हे बघा, हा बोला. सकाळी उठलात ना हा. की थंडगार बर्फ लावा हा. आणि शेका. बर. बर्फाने. अहो गरम पाण्याने. बर. आणि हे बघा, हा बोला. अहो कुठे बघताय. सर तुम्ही सारखी सारखी जागा का बदलताय. मी इकडेच आहे. इकडे हा, इकडे बोल. इकडे इकडे. हे बघा, आणि सकाळी उठलात ना की डोळ्याला चांगलं पेटीस लावा. अहो पॅटीस नाही हो, पोटीस. सायली. इकडे. सायली, काय? आजची संध्याकाळ मी कधीच विसरणार नाही. निघालात एकदाच एक. गुड नाईट. हॉरिबल नाईट. अहो काय सरवटे, अहो दरवाजा तिकडे आहे हो. चाल जजमेंटच चुकत हा, आता नीट घरी चला. सावकाश. हा इथे. हा सावकाश. गुड नाईट पप्पा. सायली,
मला सांग, तुझ्या छछोर उच्छृंखल वागण्याचा अर्थ काय? हा, अर्थ काय? असं काय छछोर वागले हो मी पप्पा? काय छचोर वागलीस? अगं कुठला कोण तो गुंड? अय्या मम्मी, जावयाला कोणी गुंड म्हणतं का? जावई म्हणजे तू काय लग्न वगैरे करणार आहेस की? अहो लाजते. हं? घरी आत नेऊन झोपवा तिला. हो चल. तुम्हीच झोपा हवं तर. आज मला इतका आनंद झाला की मला मुळे झोपच यायची नाही. इट्स माय लाईफ. साई! मला सांग, कोण आहे हा गुंड मवाली? हा, कोण आहे हा गुंड मवाली? अगं मवाली नाही काय तो, मग? चांगला सभ्य आहे बकू. सभ्य? सरवट्यांना मारण्यासाठी सुद्धा त्यांनी स्वतः हात नाही उगारला, लोकांनाच सांगितलं. वा. कुठल्या झोपडपट्टीत राहतो हा, हा? कुठल्या झोपडपट्टीत राहतो? इथे एक पलीकडे झोपडपट्टी. झोपडपट्टी? अहो, झोपडपट्टी नाही हो पप्पा. चांगला बंगल्यात हा. राहतो. नाव आहे बाप कमाई. बाप कमाई. बंगल्यात राहतो, बाप कमाय. म्हणजे हा बाप्पाजी धरसोडचा मुलगा की काय? अय्यो पप्पा, तुम्हाला माहिती आहेत बकूचे बाप्पाजी? चांगलाच. बरंच झालं. बेट्यापेक्षा 7 सवय आहे तो. सगळ्या वाईट धंद्यात पार पोचलेला. स्मगलिंग, दारूचे अड्डे, जुगार, काय वाईट म्हणाला त्यात पारंगत. समाजाला लागलेला कलंक आहे हा रंगराव छंदी फंदी. अहो अहो मी काय म्हणते, तो माणूस कसाही असला तरी त्याचा मुलगा तरी फारच गेलेला असणार. आपल्यासारख्या सभ्य गृहस्थांनी धरसोडाला मुलगी देण्याचं सोडाच, पण त्यांचं नाव घेणं सुद्धा पाप आहे. पण पप्पा, तसं वचन दिलं मी बकूला. काय? आणि तुम्हाला मुलगी द्यायला सांगत नाहीये मी स्वतःच जाणार आहे. हा. अरे 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 अरे, आपल्यासारख्यानी जर नीतीची चाड सोडली आणि हलक्या माणसांची संबंध ठेवला तर समाज काय म्हणेल? समाज काय म्हणेल? समाजाचं माहित नाही, पण मी मात्र झोपायला चालले. शी, माझा तर सगळा मूड ऑफच गेलाय. पप्पांचे मूड सटलेले विचार. माझे विचार अहो अहो मी काय म्हणते, तिच्या एवढं मनात आहे ना तर करेल का ते लग्न? मुलगा चांगला हुशार दिसतोय, हा. शिवाय बाप कमाईचा बंगला. बोलताय काय? जागे आहात ना तुम्ही? अहो, काय? त्यांचा एक तबेला आहे. अय्या खरंच? कुत्र्यांचा. कुत्र्याने ते रेशीत पळवतात. एकदा दारू पाजून कुत्र्याला रेशीत पहिला आणल्याबद्दल सरकारनं त्यांच्यावर खटला सुद्धा मारला होता. अगो बाई, खरं की काय? तुम्हाला माहिती नाही? नाही. अरे कमाल आहे. अरे सरकारी वकील तेव्हा मीच होतो. मी न्यायाधीशांना ठणकावून सांगितलं, मॅडम. पुरे पुरे कळलं, पुढं बोला. अरे अशा हलकट माणसाचा तो मुलगा, अरे उद्या त्याचं वकीलपत्र घेऊन मला त्याला जेलमधून सोडून आणावं लागेल. एवढी पाळी नाही यायची त्यांच्यावर. का 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 का? अहो ती माणसं पैसेवाली हा. आहेत. एखादा चांगला वकील बघतील. हिडवा अहो हिडवा आम्हाला. नाही. आमची वकिली चालली नाही आणि आम्हाला झबल्यामध्ये नोकरी करावी लागली, त्याबद्दल हिणवा. न्यायमूर्ती होण्याच्या असफल महत्वाकांक्षेचं हे प्रतीक गेले 20 वर्ष मी माझ्या बॅगेत घेऊन हिंडतोय. 20 years, नॉट अ मंथ लेस. काय कसा दिसतो मी? म्हणजे नेहमीच्या मानाने हा हा, खूपच भारदस्त दिसता. दिसतो ना? बघ कसा निकाल लावून टाकतो त्या बाप लेकांचा. अहो अहो एवढ्या रात्री कोणाला फोन करताय? बकुळला. अहो एवढ्या रात्री? अरे मुळात सकाळच्या तुकडून काढतोय प्रेम प्रकरण. अहो नका करू एवढ्या रात्री फोन, मी सांगते कळू दे, ऐका. कळू दे. बाकऱ्यांच्या मुलीला फूस लावली की कसा दणका बसतो ते. मुत्तुकोळी कवारी हडा मुत्तुकोळी कवारी हडा अय्यो मुत्तुकोळी कवारी हडा मुत्तुकोळी कवारी. काय रे, नाचताय काय? वाजले किती? तेवढं घड्याळ बघून सोडा की हो. मी चांगला बघितलाय घड्याळ. रात्रीचे ठणठणीत 2 वाजले 2 आणि तुम्ही इथं 11 वाजल्यापासून दारू पीत बसलाय. आणि तुमचं ते लाडका लेकरू अजून घरी परतलेलं नाही बघा. काय म्हणतो? रात्रीचं 2 वाजले तरी घडवीचं लेख घरात येऊन सुटलं नाही, काय म्हणतो मी? आता येऊ दे बघा, सगळं उडा आडवा घेणार बघा त्याला. पुरे पुरे माझ्या समोर असा बोलणार आणि तो आला की त्याला अंजारून गोंजारून दारू प्यायला बसवणार. माझ्या शब्दाला किंमत आहे कुठे इथं? असं कस, असं कस? तुमचं आईचं काळीज ते तटा तटा तुटणार किंवा आपल्या लेकरासाठी. आम्ही कुठे त्याला तुमच्यासारखं 9 महिन्यात पोटात वाढवलं, काय म्हणतो मी? एक रील लाजलंय रे, त्या लाजलंय. आणि तेव्हा सुद्धा बघा पुरे 10 महिने झाल्यानंतर जन्माला आले. म्हणजे लेट करायचं सवय जन्मापासून बघा हरामखोराला.
यो आता येऊ दे, चांगली लाद घालतो बघा कमरेत त्याच्या. अहो नाथा बिथा नका घालू हं. जरा समजावून सांगा बस. बोलूच नका तुम्ही. तुमचे आईचं माया असं मध्ये मध्ये तोंड घालते. रात्री उशिराच घरी यायचं, घरी यायचं ते यायचं, वर दारू पिऊन यायचं. दारू पिणं वाईट बघा तब्येतीला, अजिबात दारू प्यायचं नाही. ए मल्हार, अरे माझं बाटली संपलं रे, दुसरं घेऊन. अरे तू काय झोपला होता काय? अरे मग तसं सांगायचं नाही का? तुला उठवलं नसतं रे. नाही उठवलं ते बरं केलं. काळो खात कुठेतरी धडपडला असतात तर बँडेज बांधायला मला उठायला लागलं. इलिक बा. ते आमचं एक आजोबा होतं, ते थोडं इन्फ्लुएन्झानं मेलं आणि तुमच्या रूपानं आलंय बघा आम्हाला आडवं तिडवं घ्यायला. अरे इकडे आम्ही आमच्या पुराच्या काळजीने हेलपटून गेलो, त्याच तुला काही दुःख गिक्क होतं का नाही म्हणतो मी. आले आले ते बिन शिंग्यात आले. मला जेव्हा बंद कर, जेव्हा बंद कर, जेव्हा बंद कर, बंद कर रे. लाव रे, तुला लावतो. आई सुद्धा आहे. स्वागत समिती आहे. दात तोडीत हसला तर चल निघ चल. काय रे माझ्या बछड्या, हं? तुझ्या जीवाला काही शरम गिरम वाटतं का नाही म्हणतो मी. एक तर रात्री उशिराच घरी यायचं, चोर दरोडे खोरासारखं. बघ रे तुझं काळजी करून करून तुझ्या आईचं काय अवस्था झालंय रे. काय 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 पहिल्यांदा केवढं धिप्पाड होत, हा. आता कसं चिप्पाड झालंय बघ की रे. अरे एवढ्या मोठ्या खुशीवरून इकडून तिकडे तिकडून इकडे माझं बाळ आलं नाही करून हंबरडा फोडताय रे. तुझ्या जीवाला काही शरम गिरम वाटतं का नाही रे? बाप्पा काय झालं मला ते आता वाटेत फटफटी बंद पडली असं खोटं सांगायचं नाही हा? हो वाटेत माझी फटफडी बंद पडली बाप्पा. बघा फटफटी बंद बोलू नका. या मल्हार ते कोण रे, कुणाचं तंगडी रे ते? बेल तंगडी. उद्याच्या उद्या त्या बेल तगडी वकिलाला सांगून सोडा, आमच्या पोराशी काही एक संबंध नाही. ज्याला कुणाला त्याच्याशी व्यवहार करायचं ते स्वतःच्या जिम्मेदारीवर. झालं तुमचं समाधान? तुमच्याशी तर बोलायची सोय नाही हो. अहो त्याला जरा नीट समजावून सांगा बस. बोलूच नका. यापुढे तू माझं पोरग नाही आणि मी तुझं बाप नाही. संपलं बघ रे, आपलं एकमेकांशी संबंध कायमच संपलं. झालं तुमचं समाधान? आता झोपायला गेलं तर चालणार हा? तुमच्याशी तर बोलायची सोय नाही. काय रे? अहो एक सांगितलं तर दुसरं स्थिरपागडं करून ठेवला. पुढच्या पोराबद्दल तीळभर माया नाही. अहो एक दिवस लेट केला म्हणून का कुठे असं संबंध तोडतो? या बायको म्हणजे सुद्धा अजब प्रकरण असते बघ की रे. तिच्या मनासारखं करतो म्हटलं तरी शिवीच घालणार. बाकी बाप्पा तुम्हाला असलं वागणं बिलकुल शोभलं नाही. उशीर करण्यावरून काय दोन देत आहे एखाद्या कारकून बापासारखा? काय रे, तुला थोडं दम देऊन बघितलं तर तुझ्या बापाचं काय केलं म्हणतो मी. बाप्पा असं कसं झालंय? आज उशीर करण्यावरून दम दिला, उद्या म्हणाल मी पोरींना हॉटेलात घेऊन जायचं नाही, नंतर म्हणाल मी विस्की प्यायची नाही, नंतर म्हणाल मी सरळ नोकरी करावी. बाप्पा तुमचं असलं वागणं कुठच्या थरापर्यंत जाईल काय सांगता येते काय बोलताय? बघ तुझ्या आईसाठी थोडं करावं लागतं रे, ती समाधानी व्हायला हवं ना म्हणून रे. डोंट गिव्ह एक्सक्यूज असं बाप्पा. आईच्या नादात तुम्ही वाटेल ती थेर करायला लागलात ना, एक दिवस तुमची वरण भात आणि शेपूची भाजी होऊन जाईल आणि तुम्हाला बाप म्हणताना मला शर्मेनं मान खाली घालायला लागेल बाप्पा. बघ रे, तुला थोडं दम देऊन बघितलं तर तुझ्या बापाचं काय गेलं रे. हे बघ तुला मी थोडं दम दिलं ना की मला सुद्धा कसं कुटुंब वत्सल असल्यासारखं वाटतंय बघ की रे. काहीतरी बोलू तुला नाही कळणार आहे ते बाप झाल्याशिवाय. पण बाप्पा तुम्ही नुसते माझे बाप पुढे नको रे. यू आर माय डिअरेस्ट फ्रेंड. बोलूच नको रे. तू काय मला वाईट बघत मोठ्या साहेबांसाठी आहे. बरोबर आहे रे. गे रे माझ्यासाठी बर रे. जा तू. बाप्पा बोल रे. ऐका ना, सॉलिड प्रॉब्लेम झालाय. काय रे, तुला काय गटवायला पोरगी गिरगी मिळालं नाही काय रे आज? पोरगी मिळाली हो, नंतर तिला सिनेमाला घेऊन गेलो, दारू प्यायला घेऊन गेलो, कॅबरेला घेऊन गेलो. नाही रे, पुरीला अशा ठिकाणी न्यायचं नाही रे, ते बिथरतंय रे. काय रे सायली एकदम मजेत होती बाप्पा.
एक बियर सुद्धा पाजली. मग काय रे हे पोरगी कायमच चिकटून बसणार म्हणून घाबरला काय रे? तसं नाही बाप्पा, मग रे उलट आहे. मी तिला लग्नाचं वचन दिलंय बाप्पा. हे रे बघ रे, खरं वचन आणि खोटं वचन यातलं फरक बरोबर कळत रे आजकालच्या पोरींना. तू काही काळजी करू नको रे. हे वचन खरं आहे बाप्पा. मग तू रे सांगतो काय मी तुम्हाला, सगळा घोळच होऊन बसलाय बाप्पा. मी तिच्या प्रेमात पडलोय. मला तिच्याशी लग्न करावं असं वाटतंय बाप्पा. सगळी मजा जाणार हो आता. रे अरे हे म्हणजे ऍक्सिडेंटच झालं बघ की रे. त्याला तू तरी काय करणार? बघा. पण काय रे, कोण पोरगी गिरगी काय नाव गाव पत्ता गीता आहे की नाही रे तिचा? हो हो, इथलीच पलीकडच्या मस्के सोसायटीतली आहे. अरे 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 मस्के? हा, पलीकडे. अरे नाव काय रे सोसायटीचं मस्के? अरे जरा त्रास घ्या, जरा त्रास घ्या. एक बरं सोसायटीतलं पोरगी तुला मिळालं नसतं काय रे? मस्के. सोसायटीच्या नावावर काय आहे बाप्पा? मुलीचं नाव किती गोड आहे बघा. काय रे? सायली. हाय 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 हाय, किती गोड आणि सुरेल नाव आहे. सायली बबनराव बाकरे. वाह, ऐक, सायली बबनराव बाकरे. अरे, ते बबनराव बाकरेच हुडगी काय रे ते? तिच्या वर्णनावरून तो तिचा बाप आहे असं अजिबात वाटत नाही, पण ती आहे म्हणते. मग नो नो नो, काय? हे तुझं लग्न होणं इम्पॉसिबल बघ की. का 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 आता त्या बाकऱ्यानं तुमचं काय घोडं मारलंय बाप्पा? घोडं नाही रे, कुत्र कुत्र. कुत्र? मागे ते कुत्र्याच्या रेशीचं भानगड झालं ना, तेव्हा हे बाकर भर कोर्टात ओरडून म्हणतंय की बप्पाजी दरसोड म्हणजे समाजाला लागलेलं कीड. अरे कीड म्हणतंय हे गोचीड. मला असलं उरफाट्या काळजाचं माणूस व्याही म्हणून अंगावर घ्यायचं काय रे? काय होतंय? इम्पॉसिबल. आता युद्धाला तोंड लागलं. नाही मी काय गप्पा बसा, गप्पा बसा. प्रेम आहे. मला त्याची बात लग्न करायचं आहे. बाप्पा माझा ऐकलं तरी काय? थांब रे. हॅलो, मी बबनराव बाकरे बोलतोय. BLLB बॉम्ब. या बघ ते बबनरावचं बोध रे. थांब रे. हा मला गुंड मवाली पडतोय काय? मी तुमच्या पोरीला फूस लावली, तिला दारू पाजली काय? मी समाजाला लागलेला कलंक? ये बाकऱ्या, ऐकून सोड रे. मी बकुळ नाही रे, बकुळचं बाप बोलतोय. हा तेच ते समाजाला लागलेलं कलंक. येंद्री ते काम करतो रे, तुझ्या घरी येऊन सोडतो. म्हणजे त्याचं काय, ते तोंडासमोर तोंड असणार म्हणजे बोलायला बरं की रे. येंद्री या बकुळ, काय? हे तुझं लग्न कसं होत नाही ते आता मी बघतो रे. येंद्री बाप्पा, तुम्ही आत्ता लग्नाला विरोध करत होता आणि एकदम. अरे तेव्हा ते बाकरेचा विरोध आहे मला कुठे माहिती होत रे. आता ते बाकरे विरोध करणार म्हणजे मी हे लग्न करून देणारच की देणार रे. बाप्पा, अरे. असा धडा शिकूया त्या बाकऱ्याला. त्यासाठी आहे बाप्पा, त्यासाठी मी सायलीशी लग्न करायला तयार आहे. अरे तू नाही रे, तुझा बाप करायला लग्न. नाही रे, एक मला झेपत नाही रे. आणि किती करणार रे? व्यायामकडे निघालात काय? काय रे, तू काय चोरून ऐकत होता काय रे? चोरून कशाला ऐकायला मग? अख्ख्या रस्त्याला समजला तुमचा भेद. तुमच्या बुलंद आवाजापायी मला क्षणभर झोप लागेल तर शपथ. व्यायामकडे निघालात, पहिलीच वेळ आहे म्हणून मुद्दाम सांगायला आलोय. हात हलवत जाऊ नका. मग काय हातोडा घेऊन जाऊ काय रे? नको, ते फार होईल. इकडे या, मी सांगतो. मालक कोण आहे रे घराचा? तू कमी. तू इकडे येऊन सोड रे. काय म्हणूस रे? इकडे इकडे सांगते. अरे दृष्ट कोण? काय म्हणतात ते सांगते मला. Solid आहे. काय रे, आपल्या पप्पाच्या रे म्हणत नाही रे. काय रे, अबो, काय पुढचं? या, पिशवी. ये घरी काय? तूच काय? एवढं घाबरलात कशाला? तो पोरगा फोनवर काही वेडवाकडं बोलला का? नाही हो. नाही ना, मग मेला घाबरता कशाला? फोनवर तर चांगली जोर जोराने तासमपट्टी करत होतात. म्हणून तर मी जास्त घाबरलोय. काय? तासमपट्टी पोराची समजून केली, पण फोन बापाला घेतला होता. अरे बापरे, तरी मी तुम्हाला सांगत होते एवढ्या रात्री फोन करू नका, आणि केला तरी त्याला शिव्या देऊ नका. अशा काय शिवाय मी दिला होता त्याला? शिव्या दिल्या. मी त्याला फक्त गुंड मवाली म्हणालो हं. आणि समाजाला लागलेला कलंक. आणि ते
फासावर लटकावलं पाहिजे म्हणाला ते. अहो लटकावताय कसल्या, मी त्याला फक्त फाशी द्यायला हवं म्हटलं. हो ना, मग एवढं घाबरताय कशाला? अगं त्यासाठी नाही घाबरलो ग. मग तो मला भेटायला इथे घरी येतोय म्हणाला. अगो बाई, अहो अहो आता तरी डोकं जरा शांत ठेवा आणि बडबडू नका अध्वानासारखं. मी अध्वानासारखं बडबडतो? नाहीतर काय, अहो तो माणूस गुंड आहे म्हणतात, एखाद वेळी चाकू सुद्धा काढील. चाकू कशाला काढेल तो? चाकू कशाला काढेल? आणि मी त्याला सरळ सांगेन, काय? हे बघ, ज्या काही वाटाघाटी करायच्या असतील तर त्या शांततापूर्ण कर. बरं. सामंजस्याच्या वातावरणात कृतिशील आणि ठोस सामना करायचा असेल तर तो बौद्धिक पातळीवर कर. उगाच कनिष्ठ वर्गासारखं शारीरिक बळाचं सर्वांग प्रदर्शन करू नकोस. नाही, पण हे सगळं त्याला समजलं तर ठीक हो, नाहीतर तुम्ही राहाल बोलत आणि तो. अगं ऐक! उगाच आई आणि बाईक करत माझं नैतिक धैर्य खर्च करण्यापेक्षा आज जाऊन पडा. मी नाही जाणार आज. का, का, का? मला की नाही ऐकायचंय तुमचं संभाषण. हो, ती काय शिवाजी पार्क मैदानावरची भाषणं आहेत ऐकायला? आणि अशा हलक्या माणसांची भाषा बायकांनी ऐकायची नसते. हा? मनावर खोल वाईट परिणाम होतात हो काय? आणि तुम्हाला तरी कळणार सुद्धा नाही. मग ऐकायला काय हरकत आहे? जा आज जाऊन पडा. हम्म. अहो काय आहे? जरा दार उघडा, दार उघडू का आज जाऊ? बघा काय जमतंय. काय जमते? कोण आलंय? हे आलेत. आहो 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 जरा बसा ना, बसा बसा. बसायला आलो नाही आम्ही. अहो चहा घेता का? थोडा चहा. चहा? म्हणजे काय, हवा की नको? बापरे, रात्री 2 वाजता अर्धी बाटली विस्की प्यायल्यावर कोण चहा पित काय हो? छे, छे. हे पहिलं टाइम म्हणून तुमचं चवटगिरी माफ केलाय. हा हो, मग बसा ना, बसा. आपलंच घर समजा. काय इन्सल्ट करता का आमचं? इन्सल्ट? आमच्या कुत्र्याच्या रेसचं डाग हाऊस म्हटलं म्हणजे या तुमच्या अख्ख्या घरापेक्षा मोठं असणार आणि याला आपलं घर समजायचं म्हणजे कसं हो? छे छे, तुमचं घर नका समजू. आपण बसा ना, बसा. आल्यासारखे 5 मिनिटं बसा. म्हणजे 5 मिनिटानंतर चाललं जायचं म्हणता काय? हे तुमचं नवरोजी हे कसं जोकर सारखं दिसतंय बघा हो. हो ना, अगदी काय जोकर. जोकर? काय तरी काय बोलताय? मी जोकर. काय रे, रात्री 2 वाजता तू आम्हाला फोन करते अरे आम्ही विस्की पीत जागा होतो म्हणून. ठीक आहे, नाही तर आमचं झोपमोड झालं असतं किंवा. नाही हो, तुमची झोपमोड व्हावी असा आमचा मुळीच उद्देश नव्हता. छे, छे. शपथ. मग काय रे, उगाच रात्री 2 वाजता फोन करून सांगते की तुझा बाप मवाली म्हणून. ते होय. अहो मला वाटलं फोनवर तुमचा मुलगा बोलतोय. हा. मी गुंड मवाली म्हटलं ना, ते तुमच्या बापाला नाही मग काही, रे? तुमच्या मुलाच्या बापाला. हा. म्हणजे तुम्हाला हो, काय काय नाही. बसा ना, बसा. पळून जाऊ म्हणताय? नाही नाही, ए, अहो. पळतो पळतो कुठे? चल, अरे, अरे. बाबी, बाबी. अरे तू कुठे जातो रे? तुझ्या बायकोच्या मागे धावत घाईची लागल्यासारखं म्हणतो मी. घाई कसली, घाई कसली? मजा वाटते, मजा वाटते तुमच्या बरोबर बोलायला. मजा वाटते. ये केस नाही हो, मला एकही केस मिळत नाही हो. ते तुझं वकीलही चालत नाही ते माहितीये ना मला. मी म्हटलंय डोक्यावरचं केस सफेद झालं ते पण मजेनच काय म्हणतो मी. काय करायचं काय? माझे केस सफेद सफेद काय? हे होय, अरे हे मी सहज घातलं होतं ऊन लागू नये म्हणून. रात्री 2 वाजता तुझ्या बापानं ऊन ठेवलं काय रे? नाही काय, रात्री कडक चांदणं पडलं ना, कडक चांदणं बरं. ते झबली वालं तुम्हीच ना हो? झबली वालं नाही हो. मग रे झबले झबले आणि झबले कंपनी, हा. सॉलिसिटर्स फर्म. मी तिथला एक ज्येष्ठ वकील आहे. खरं म्हणजे मी न्यायाधीशच व्हायला हवा. म्हणजे कसं, ऑर्डर ऑर्डर. ए तूच ना आम्हाला खडी फोडायला पाठवायला निघालो होतं ते तूच ना रे? अच्छा 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 अच्छा, म्हणून तुम्ही रागावलात होय. असं रागवायचं नसतं. असं रागवतात का? नाही म्हणा, नाही म्हणा, नाही म्हणा, नाही म्हणा. नाही कसं बडायचं रे? नाही कसं बडायचं?
तू कोर्टात बोंबलत सुटलं की आम्ही कुत्र्याला दारू पाजून रेशीत पळवलं म्हणून. अरे ते 1-20 हजार रुपयाचं अस्सल युरोपियन आई बापाचं कुत्र रे. ते दारू नाही पिणार तर काय गोमूत्र पिणार का रे तुझ्यासारखं. सांगितलं ना मी तुम्हाला, ते सगळं तुमच्या डोक्यातून काढून टाका. यापुढे तुमच्या कुत्र्यांना तुमची मुलंच समजेल. मग तर झालं. तुम्ही बिस्किट घेऊन जा तुमच्या कुत्र्यांसाठी. आमच्या सौनं घरात तयार केली आहेत. माणसाने खाणं जरा जडच आहेत, तुमच्या कुत्र्यांना चालतील. कुत्र्यांना म्हणजे कुत्र्यांना असे तुम्ही दिलं की कुत्रा हे तुझं जोकर सारखं चाळ आम्ही खपवून घेतलं नसतं रे. पण आमचं ते येडबंबू पोरग तुझ्या पोरगीशी एक थोडं लग्न होणार म्हणतं म्हणूच रे. काय? माझ्या मुलीचं लग्न तुमच्या मुलाबरोबर? रे अरे तिच्या आयुष्याचा रेसकोर्स करायचा नाहीये मला. बघा, मी तिचं लग्न आमच्या ऑफिसातल्या साध्या सरळ सरवट्या बरोबर करून द्यायचं ठरवलेलं आहे. आणि जीवात जीव असेपर्यंत दुसऱ्या कोणालाही तिच्या बरोबर मी लग्न करू देणार नाही. जीवात जीव असेपर्यंत. म्हणजे या लग्न व्हायच्या आधी मला तुझं जीव घ्यायला पडणार रे. अरे ते जीव घेणं म्हणजे काय फार कठीण काम नसते रे माझ्यासाठी. पण मी जरा शांत डोक्याने घेतोय. काय ब्लड प्रेशर वाढतंय ना रे माझं. तू काही काळजी करू नका रे. मी तुझ्यासाठी एक भेट आणलंय, त्याचं फक्त स्वीकार करून सोड रे. माझ्यासाठी भेट? काही घाबरू नको रे. ते काही बॉम्ब गिम काही नाही रे. वा वा, अंडा. अरे तुम्ही कशाला उगाच त्रास घेतला? अरे ते कोंबडी अंडे घालणार तिकडे, मला काय त्रास होणार रे. काय बोलत राहिला तो. ऐकलं का? अहो अंडा 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 ट्रिपला जातात ना. बरं, ऑमलेट करून घेऊन जाते. आणि काय आहे तू काळजी करू नको रे. ऑमलेट करूनच खाणार रे ते. नाही हो, ही कागदी पिशवी आहे. फाटली तर अंडी फुटून जात. बरोबर आहे. तुझ्या पोटावर ऑमलेट होणार आहे त्याचं. तर आता बोलून सोड रे, बोलून सोड. या 2 पोरांचं लग्न करून देणार का मध्ये 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 नाक खुपसणार म्हणतो मी. बोलून सोड रे. मुलांचं लग्न मी अजिबात लावून देणार नाही, लक्षात ठेवा. लावून देणार नाही. लावून देणार नाही. मग ऐक रे, हे ट्रेलर आहे रे. ट्रेलर पिक्चर ह्याच्यापेक्षा 10 पट मजबूत असणार रे. लग्न करून देणार. देतो अरे असं चांगलं वेळी पाहिजे रे. शांतपणे अंगावर अंडी पडून घेणार. बघ रे, येतो रे, येतो. लग्नाला परवानगी दिली, बरं केलं रे. बबन्या इलिक बा. इलिक बा. येऊ की जाऊ? अरे ये रे. काय झालंय माहितीये का? 2-4 अंड फुटायचं शिल्लक राहिला असणार म्हणतो रे. येतो रे. काय राग गीक नाही ना आमच्यावर? नाही, येतो. बाय बाय झबलीवाला. गुड नाईट रे. बघून घेईन धरसोड्या, बघून घेईन. विलक्षण शांततेनं आणि असीम धैर्यानं सारं मी सहन केलं. मन जरा सुद्धा विचलित न हो. अरेच्या, 1 अंड फुटायचं राहिलंय वाटतं. येस, नाहीच फोडू शकला पुरती डझन. अरे वाटलं काय, ह्या बबनराव बाकरे BA-LLB गाठ आहे. अरे त्याचं ॲग्यू मिक्सर केलं म्हणजे त्याच्या मुलाला मी जावई पत्करायला तयार होईन असं वाटलं की काय याला. नाही, या बाप्याच्या मुलाची सगळी अंडी नको, अंडी नको. नाही कुलंगडी बाहेर काढली तर नावाचा बबनराव बाकरे नाही, BA-LLB बॉम्ब. अरे बापरे, 12वं अंड फुटलं वाटतं. बकू, ए हिरो, अरे काय हे काय? आपलं संध्याकाळी भेटायचं ठरलं होतं ना? मग आता तर फक्त 4च वाजताय. संध्याकाळपर्यंत माझ्याच्यानं धीर निघेना ग सैली. अरे पण माझा अवतार तरी बघ ना. मुली खरोखर कशा दिसतात ना ते दुपारीच बघावं. संध्याकाळी नट्टापट्टा केल्यावर कोणी पण चांगलं दिसतं. म्हणून मुद्दामून आला दुष्ट. पण तू या अवतारात सुद्धा एकदम टॉप दिसते. मम्मीलाच नाव सांगते. मम्मी घरी नाहीये. तुला रे काय माहित? आपल्याला माहितीये. कुठे गेली सांगू? कुठे? त्यांच्या त्या देवतारी एकतारी चिकन करीच्या मारी मंडळात. आज काय म्हणे मंडळात व्याख्यान आहे प्राध्यापिका दीपिका कंदिलकरणीचं.
नवऱ्यांचा बाहेरखेलीपणा क्षणभरही खपून घेऊ नका या विषयावर. घराघरातला ज्वलंत प्रश्न. तुला कशी रे ही बित्तम बातमी हा? आमच्या आईला घेऊन गेल्यात ना बरोबर. अच्छा, बरं झालं तुझ्या आईला व्याख्यानाला नेलं ते. बरंच झालं. हा? नाही तेवढाच आपल्याला एकांत मिळाला ना. यासाठी नव्हतं म्हटलं मी. आणि तू जा बरं. आणि हे बघ बकुळ, असं घरात कोणी नसताना ना तू येत जाऊ नकोस. हा? अच्छा हा. ठीक. आ? जाऊ ना. अहो. नक्की जाऊ. हो. ठीक आहे. मी आणलेल्या अंगठीमध्ये तुला काही इंटरेस्ट नाही वाटत. अंगठी? अंगठी? आता का? असं नाही करायचं. आता का? Please, आता का? please, आता please, का? please, please. हिराची? वाव. होतीये का बघ मापाला, नाही तर दुसरीला द्यायला बरी. म्हणजे दुसरीला द्यायला बरी. बघ माझ्याच बापाची आहे. बाप्पांचा एक कुत्रा विकला त्यासाठी. चला, म्हणजे निदाने अंगठीसाठी का होईना मला तुझ्याशी लग्न करावं लागणार. तुझ्या पप्पांना सांग, त्यांचाच हेकटपणा आड येतोय. असू दे हा. त्यांच्या वागण्यात सुधारणा होईपर्यंत ना आपण असंच भेटून की नाही. असं नाही. ए, मम्मी आली. आईला यांच्या नवऱ्यांचा बाहेर खालीपणा लवकर संपलेला दिसतोय. या भामाबाई या. बसा. चांगला धोक्याचा कंदील दाखवला की नाही त्या कंदील करणेनं. या बाहेर खाली नवऱ्यांच्या घरात एक क्षण सुद्धा राहता कामा नये. आमच्याकडे तो प्रश्नच येत नाही हो. का शुद्ध चारित्र्याचा फार अभिमान नाही या ना. हा. कसले नाद नाहीत की छंद नाहीत. कसले नाद नाहीत की छंद नाहीत. आमच्या यांना नाद आहे. अगो बाई कसला. कुत्र्यांचा. बायकांच्या वाटेला कधी जायचं नाही. हा. एकदा काय झालं, काय? ह्यांच्या डायरीत सुशीला नाव सापडलं. अगो बाई मग काय सबंध घर असं डोक्यावर घेतलं. बरोबरच आहे. नंतर कळलं सुशीला कोण होती. कोण. पामेरियन कुत्री. बाप्पांनी गंडवला. अगं बाई हा काय करतोय इथं. अहो तो आला असेल सायलीशी गप्पा मारायला. मी चहा घेऊन येते. हा सासूबाई. मी पण जातो. अरे तुझ्या तीर्थरूपाला जाऊन सांग रे, तुझ्या तीर्थरूपाला जाऊन सांग. अहो अहो एवढं चिडलात कुणावर. अहो तो चौधरींचा मुलगा हा. मला टीसी म्हणतो. शिवं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी शत्रू. हे काय. हा उन्हाळ मुलगा आणि त्याची उन्हाळ आई आपल्या घरात. अहो भलतच काहीतरी काय बोलताय. यांना की नाही मी आमच्या महिला मंडळात घेऊन गेले होते. तुम्हाला कोणी सांगितलं होतं नसता उचापती करायला. ही शुद्ध फितुरी आहे. आमच्या पक्षाशी बेईमानी. अरे ज्याने माझ्या अंगावर अंडी फोडली अशा समाज विघातक माणसांच्या कुटुंबियांना तुझ्या घरात पाऊल ठेवू देतेस. शरम वाटायला हवी तुला. अहो शरम तुम्हाला वाटायला हवी. हा. कुणासमोर काय बोलताय तुम्ही. कुणासमोर. हा कुणासमोर. त्या स्मगलर किंगच्या इस्पिकच्या राणी समोर. अय्यो. तुम्ही गप्पा बसा. आणि या काळ्या किलवर गुलामासमोर. अहो. तुम्हाला काय वाटलं त्या गुलामाच्या काळ्या कारवाया मला माहिती नाही. काय हो काय कारवाया केल्या त्यानं. काय केल्या. काय केल्या. कळेल लवकरच. अपमान. हा. भयंकर अपमान. असला अपमान संबंध आयुष्यात कुणी माझा केला नव्हता. नाही आत्ताच्या आत्ता मी ह्यांच्या कानावर घालते आणि ह्यांना सगळं सांगते. अहो, तुमचा फोन कुठे आहे? फोन कुठे आहे? नाही मला आता काय सांगू नका. अहो भामाबाई मी काय सांगते ऐका हो माझं. अहो तुम्ही गप्पा बसा जरा. हॅलो हा मी बोलते. अहो बाकऱ्यांच्या घरून बोलते. तुम्ही असाल तसे निघून या. नाही मी काय म्हणत होते. नाही तुम्ही काही बोलू नका हो. अहो तुम्ही ऐका हो. अहो असाल तसे या. बरं पॅन्ट चढवा. झोपले होते. नाही मी तुम्ही नका बोलू. नाही मी तुम्हाला काय सांगते. अहो भयंकर अपमान झालाय. अहो हो म्हणून या. कळेल तुम्हाला हा मुलगा काय लायकीचा आहे. तो माझे लग्न ठरवायला निघाला होता. अहो पण आता काय झालं होतं एवढं चिडायला. गप्प बसा. अहो, तुम्ही गप्प बसा. अहो तुम्हाला नाही सांगत आहे. अहो तुम्ही या इथे आधी. हो अपमान झालाय. अहो माझा आणि बकूचा सुद्धा. अहो खरंच सांगते संबंध आयुष्यात कुणी असा अपमान केला नव्हता आमचा. मी अय्या पप्पा आले. शी म्हणजे आणखी एक कप चहा. अगं तो चहा. नाही मला ठाऊक आहे तुम्हाला इथं पाऊल सुद्धा ठेवायची इच्छा नाही. बरं झालं. तरी सुद्धा या. बकूसाठी तरी या. दुपारची झोप मोड झाली म्हणजे असे खवळतात ना. बापरे. बघून घेतील आता एकेकाला. नाही मी काय म्हणत होते. नाही सांगू नका.
इतक्यात आले? घाबरू नका काका. ए काका कोणाला म्हणतोस? मी उघडतो. काका घाबरले. ए, कबाब में हड्डी. अरे कबाब में हड्डी म्हणजे सरवटे. अहो सरवटे, किती उशीर केला तुम्ही? अगो बाई, हे कोण आणखी? हे एक तरुण होतकरू वकील आहेत. आमच्या सायलीचं लग्न मी यांच्या बरोबरच ठरवलेलं आहे. अरे मी काय म्हटलं का? तेच तर म्हणताय. वाचा वाचा धडाधड त्या थरसोड हिरोची माहिती. कोणाची? कुणाची? माझी? येस वाचतो. वाचा. अय्या, सरवटे आले. शी, म्हणजे आणखी एक कप चहा. अगं, पण काय सांगतेय? चहा काय करतेस त्या माणसासाठी? तो आपल्यावर सूड घ्यायला आलाय. किसमिक मध्ये आपण त्याचा गाजर का हलवा केला होता ना, म्हणून सैली माझ्यावर एक बनावट रिपोर्ट तयार केला त्यांनी. बनावट? कोण म्हणतो अरे बनावट? मी. रिपोर्ट अजिबात बनावट नाहीये. बनावट सरवटे. तुम्ही काय पाय तुटलेल्या मोरासारखे नसताय. वाचा वाचा पुढे. वाचा लवकर वाचा. अहो तुमचं नशीब खाली पडलंय त्याची उचला. कसं काय नाही ते मग काय? वाचून बसतं ते. मग केस नंबर 35. सरवटे केस नंबर 37A35. बरोबर आहे. मग वाचा. मिला ऐका 4 जुलै 1997 शाबास. 27 माना सोलापूर येथील हॉटेल रंगढंग मध्ये ऐकत हॉटेल रंगढंग. हॉटेल रंगढंग मध्ये डबल रूम बुक केली. हा. आणि 5 जुलैच्या हा. सकाळी तुका तरुण आणि चौचाल वाटणाऱ्या स्त्रीच्या गळ्यात हात टाकला. हॉटेलच्या जिन्यावरून खाली येताना पाहणारे साक्षीदार आहेत. दॅट्स ऑल युअर ऑनर. अहो सरवटे तुम्ही खाली बसू नका. उभे राहा उभे राहा. अहो, आपली केस उभी राहायला हवी हो. पाहिलं सायली, ज्याच्या गळ्यात माळ घालायला निघाली होतीस त्याच्या माहितीसाठी उपसलेल्या गटारातून कसली घाण वर आली ती बघ. अहो नका कसली खाताय. पुढे वाचा वाचा वाचा. 1997 मध्ये. अहो पप्पा, 1997 मध्ये हा काय करत होता याच्याशी मला काय करायचंय? आ. याची माझी ओळख झाली गेल्या महिन्यात. Correct. त्यानंतर तो माझ्याशी एकनिष्ठ आहे ना. Oh, yes, darling. हा. हा, ठीक आहे. सरवटे गेल्या महिन्यातलं वाचा. सायली बेटा तू खाली बस. बेटा तू खाली बस. तुला हा धक्का सहन होणार नाही. खाली बस. अहो तिला जरा जवळ घ्या. हे काय आहे? चल मागे. हो जवळ घ्या तिला. हो या घेतली. वाचा. वाचतो. एक मिनिट मूड झाला. कोणीतरी आलं. आले, आमचे हे आले. काय हो उडाली ना घाबरगुंडी. थांबा आता मीच जाऊन दरवाजा उघडते. ओ भीमाबाई भामाबाई हा. त्यांच्याकडे एखादी कागदी पिशवी असेल ना तर त्यांना मला बाहेर ठेवून या. अय्यो, कशाला हो? अंडी फोडतात छातीवर. या 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 बघा. काय रे? काय रे बाकऱ्या, तुझ्यात ते एकसारखं मध्ये 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 वळवळत असतं काय रे? अहो यांनी आपल्या मुलाचा संबंध रिपोर्ट तयार केलाय. अरे नाही हो असली अशिष्ट काम माझा असिस्टंट करतो. हा हे पाप्याचं पितर माझ्या पोराचं काय रिपोर्ट तयार करणार रे? त्याचं एक एक पराक्रम ऐकलं ना तर ही चड्डी ओली करणार रे. सरवटे न घाबरता. नाही मी घाबरलो नाहीये. अजिबात घाबरलो नाहीये. हा 15 दिवसापूर्वी म्हणजे 17 ऑक्टोबरला खालच्या आवाजात रे. माझ्या समोर इतक्या मोठ्या आवाजात कुणी बोलत नाही रे. खाली बोल रे. खालून बोल. खालून. 15 दिवसापूर्वी म्हणजे 17 ऑक्टोबरला एवढ्या आवाजात चालेल? चालेल चालेल. सरवटे न घाबरता. शक्यतो 15 दिवसापूर्वी म्हणजे 17 ऑक्टोबरला बंगलोर इथं हॉटेल वनवास मध्ये 17 ऑक्टोबरला आमची मुंबईत फुटबॉल मॅच होती. कुणाला पण विचारा. काय सांगितलं? अरे हो, मी पण त्या मॅचला आले होते. खोटं साप खोट आहे. तुम्ही हॉटेल वनवास मध्ये मंदाकिनी बरोबर मजा मारीत होता. चल रे चल, तुझी धडधडीत चूक होती. चूक होणं शक्यच नाही. हा रिपोर्ट कम्प्युटरवर तयार केला असतो. कम्प्युटर म्हणजे माहिती काय? केस नंबर 37A35. हा. सरवटे बरोबर आहे. वाचा. नाव रघुनाथ धरसोड. आता असं आहे. माझं नाव बकुळ आहे. बकुळ. रघुनाथ नाही, पेडा.
येन रे. अरे म्हंटल नव्हतं मी ऍक्टर नॉन सेन्स म्हणून, ऍक्टर नॉन सेन्स. अरे तू याला रघुनाथ म्हणतो काय? अरे रघुनाथ म्हणजे हे नाही रे, रघुनाथ म्हणजे मी, रघुनाथ उर्फ बप्पाजी नरसोड. अरे बंगलोरला मंदाकिनी बरोबर होत ते हे नाही रे, ते मी. अय्यो, येन रे. आईला धर रे, तू मला पुसेल रे. बबड्या, बबड्या, तू बघूच सोड रे, मी काय करतो रे. बघ रे, फैल करतो तू बाहेर. वाट नाही राहू. आलो आलो. अरे बाबा आलो. मला 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 आई आई चालल्या चालल्या. आई आई साहेब. हो साहेब. अरे काय झालं? कोण आहे? ती आली आहे. ती म्हणजे नक्की कितवी? तीच जिच्या पायी आजकाल तुमचा पागलपणा वाढलाय ना, तीच. सायली बकुळ सायली सायली बकुळ सायली बकुळ सायली. आजूबाजूला माणसं आहेत आणि ती केव्हाही येतील हे लक्षात ठेवून काय करायचं ते करा. अरे बाबा चल निघ चल. हा? निघ. अरे हो. चल निघ. अरे बाबा निघालो अरे ना. निघ रे. अरे? चल निघ. बकुळ चल निघ. सायली बरं झालं आलीस. कालच्या प्रसंगानं मी रात्रभर जागा होतो बघ. बकुळ सायली आय एम व्हेरी सॉरी. तुझ्या वडिलांनी आमच्या पाळतीवर जे गुप्तहेर सोडले त्याबद्दल मी त्यांना गटारात नाक खुपसणार आहे असं म्हणायला नको होतं. जाऊ दे रे, तू कुठे मनापासून बोलला होतास? बोललो होतो मनापासूनच, काय? पण असं बोलणं मॅनर्सना धरून हा. नव्हतं. म्हणजे जरी ते किती खरं असलं ना तरी. बकुळ सायली सोडून दे. बर. अरे हा विषय रे. हा. ए ही बॅग कोणाची? कुणी गावाला जात आई तुझ्या आईच्या नादानं त्या कंदील करणीच्या व्याख्यानाला गेली होती ना, म्हणून घर सोडून चाललीये. हा सगळा तुझ्या वडिलांचा उद्योग. आणि मी म्हणतो माझ्या वडिलांचे उद्योग चव्हाट्यावर आणण्याची तुझ्या वडिलांना काय गरज? मला सुद्धा केवढा धक्का बसला माहितीये. हे काय आजपर्यंत आम्हाला आमचे वडील संत पुरुष वाटायचे. तुझ्या वडिलांनी त्यांना बाहेर खाली ठरवलं. आहेतच ते बाहेर खाली. आणि बकुळ माझ्या वडिलांचं तरी कुठे चुकलं रे? तुझ्याच वडिलांना या वयात बायकांचा नाद आहे. शी. या वयातला नाही काय तो नाद. अरे फार पूर्वी हा. असणार. पण माझ्या वडिलांना ते चालायचं नाही. ते स्वतः अगदी धुतल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत. हो हा. एवढा तोरा असेल ना तर दूध बस तांदूळ असल्या चारखोर नेबळट माणसाचं मला तोंडही बघायचं नाही. अच्छा मग इथे तरी कोणाला बाहेर खाली व्यसनी माणसाशी संबंध ठेवायचा? येते मी. सायली बकुळ सायली बकुळ सायली ही घे काय तुझी अंगठी परत. अगं साई, ए मम्मी चल एक क्षणभर इथे थांबायचं अगं नाही. हो, हो, थांबायचं तर थांब. मला नाही थांबायचं. अगं ए सायली, हे काय अशी रडत गेली? काय हो, तुम्ही काही वेडा वाकडा बोललात का तिला? मी हो. नाही, आम्हाला तुमच्यासारखी सवय नाही दुसऱ्यांना लागेल असं बोलायची. त्याच चौकशीसाठी आले होते हो मी. भामाबाईंनी फार लावून घेतलंय का हो मनाला? छे छे हा. अजिबात नाही. बरं झालं बाई. फक्त घर सोडून चालले आहेत. बकुळ, हे बकुळ, बकुळ, मल्हाररावला मी तुझ्या जेवणाखाण्यावर लक्ष ठेवायला सांगितलंय आ, आणि पिण्यावर सुद्धा. आई, मी कुठे पितो? हा? आई हा. तू अशी घर सोडून गेलीस तर लोक काय म्हणतील? लोक म्हणतील मी हे आधीच करायला हवं होतं. आणि तुला सांगते, तू माझ्या भानगडीत तडफडू नकोस हा. पण भानगड फक्त तुझी नाही आई, अय्यो. भानगड बाप्पांची आहे. आणि दुर्दैवानं ती माझ्या भानगडीत तडफडतीये. म्हणजे घर बदनाम व्हायची वेळ आली तरी सुद्धा तुझा जीव त्या नकट्या पोरीच्यात गुंतलाय रे. आमची पोरगी असू दे हो नक्की, पण तिच्या बापाचं चारित्र्य तरी शुद्ध आहे ना. इथल्यासारखी लफडी नाही करत ते. अहो ते काय लफडी करणार? सकाळच्या साध्या वरणाला रात्री फोडणीला घालून आंबट वरण खाणाऱ्या पुळचट भटजी ते. मग काय वरण न खाता दारू पीत बसव वाटतं त्यांनी इथल्या कन्नड अप्पांसारखं. अहो कानडी मराठी वाद इथे कशाला आणताय? नाही नाही, तुम्ही खुशाल आमच्या यांना पुळचट म्हणा, पण त्यांच्यासारखा सभ्य एकनिष्ठ सज्जन माणूस लाखात सापडायचा नाही. म्हणजे सभ्य आहेतच सज्जन.
दुसऱ्याची मडी उकारताना कुठे जातो ह्यांचा सभ्यपणा? अहो उपकार समजा त्यांचे उपकार. नाहीतर काय भ्रमात राहिला असतात आपल्या नवऱ्याबद्दल. आता जरा बाहेर पडा आणि नीट माहिती काढा. म्हणजे बघा 5-10 मंदाकिन्या आणखी सापडतात की नाही ते. सासूबाई 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 पाहिलंच मला काय काय ऐकून घ्यावं लागलं तुझ्यामुळं आणि तुझ्या त्या बाप्पामुळं. या बकुळ गेला काय रे आपलं बोफोर्स तो. मी अजून इच्छाच आहे. नाही तुम्हाला घाई झाली असेल म्हणजे तुमच्या त्या मंदाकिनीला आणून ठेवायला बरं. अजिबात नाही हो. हं? घाई बी काही अजिबात नाही. हा? तुम्ही तुमच्या सवडीनुसार जायचं तेव्हा जा पण जा. अय्यो! ए बकर काय? बघत का उभा राहिला रे. मग? बाहेर जा. तुझं आई इकडे ताटकळत उभा झाला. टॅक्सी गिक्सी आहे रे. टॅक्सी कशा? जाऊन सोड रे. जाऊन सोड. ये मरी कुठं जाणार काही नक्की केलंय काय म्हणतो मी. वकील वकिला बरोबर जात आहे. बरं ते एज्युकेटेड माणसा बरोबर जावं ते चांगलं ते आता माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला वकीलच देतील. असं म्हणताय. पण एक सांगून ठेवते काय ते? त्या बंगलोरला हॉटेल वनवास मध्ये मी नक्की जाऊन येणार आहे. अजिबात जाऊ नका. का? तिथलं रूम सर्व्हिस एकदम गच्चाळ बघा. म्हणजे तुम्ही मंदाकिनीला घेऊन तिथं राहिला होता. अरे नाही कोण म्हणतंय नाही कोण म्हणतंय पण किती वेळा सांगायचं तुला. मंदाकिनी म्हणजे ग्रे हाऊंड कुत्री असते म्हणून तिला घेऊन वनवास मध्ये राहिलं नाही असं कोण म्हणतंय रे. तुम्ही तिला घेऊन पोहायला सुद्धा गेला होता. ती काय हो ती कुत्री काय पोणार हो. हा तिच्या गळ्यात पट्टा धरला आणि तिला पाण्यात सोडलं तर त्या फटक 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 4-5 वेळा पाय मारतात. त्याला काय पोहणं म्हणतात काय हो. ये रे तुम्ही तिचं चुंबन सुद्धा घेतलं. तिथे नाही हो ते बार मध्ये. ते काय आहे ते बघा. मला जास्त दारू पीत देत नाही ते. त्या कुत्रीचं माझ्यावर फार प्रेम बघा. अगदी तुमच्यासारखं ते कुत्री. म्हणून मी तिला शेजारच्या रूमात ठेवून घेतलं बघा. हा त्या रात्री शेजारच्या रूमात तुम्ही 4 वेळा गेला होता. टॅक्सी थांबली, टॅक्सी. हा बरोबर 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 आहे ते बघते ते टॅक्सीचं मीटर करा फिरते. ते पैसे मला द्यायला लागणार बघते. मला आधी सांगा त्या रात्री शेजारच्या रूमात 4 वेळा कशाला अरे गेला ते टॅक्सी थांबलाय ते मला कळतंय का रे. नाही, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता वकीलच देतील बघा. अय्यो वकिलाचं काय भानगड आहे मला तिचा तपास लावायला पाहिजे. सारखं वकील येणार. हे वकील येऊन तिकडे काय रे पकोळ काय तुझा आई गेलं काय रे. हो 100% नक्की परत यायचं काही चान्सेस. अजिबात नाही. अय्यो बघ रे आता मला कसं फुल्ल स्वतंत्र झाल्यासारखं वाटतंय रे. 15 ऑगस्ट बाप्पा कमाल आहे तुमची, कमाल आहे. आई घर सोडून निघून गेली तुम्हाला काहीच वाटत नाहीये. नाटक करू नको रे. ते बघ स्वतःच्या घरी गेला असणार ते 4 दिवसांनी परत येतं रे. का पहिल्यांदा गेलं काय रे ते. सोडाव बाप्पा. तुम्हाला खऱ्या प्रेमाची किंमत काय करणार आहे. तुम्हाला तसल्या डाकिणी जाखीणीच प्याऱ्या. अरे थोबाड फोडणारा तुझा मंदा केलेला डाकीण म्हटलं तर. थोबाड फोडणार तुम्ही. हा फोडाल हो फोडाल. तुमचं प्रेमच कुठं राहिलंय मुलावर. तुमच्या भानगडीपायी मुलाचा प्रेमभंग झाला. तुम्हाला काय नाही त्याचं. हे घ्या तुमचा खेळ झाला बाप्पा. पण इथे माझ्या जीवाचा जीव निघून गेला बाप्पा. काय रे म्हणूस रे तू बापाला प्रेमाचं लेक्चर देते. तुला काय लाज कीच वाटते का रे. तुझं थोबाड फोडणारा मी. तुम्ही थोबाड फोडणार बा? माझं. त्यापेक्षा मी जातोच नाही. बकुळ जरा समजून घे रे. ते मंदाकिनीचे भानगड घरी कळल्यापासून मला जरा टेन्शन आलं रे. म्हणून असं वागतंय रे मी. मग ही माझी चूक आहे का. तू माझ्या अंगावर ओरडू नको रे तुझ्या आईसारखं. सोडाव बाप्पा. आईला तुमचा कधी कधी अभिमान सुद्धा वाटतो. आणि तुला रे मला तुमची लाज वाटते. लाज. ನನಗೆ ನಿಮಗೆ ನಾಚಕೆ ಆಗುತ್ತದೆ. गेट आउट म्हणतो मी. गेट आउट चला लाग रे. ओके गुड बाय मिस्टर धरसोड. गुड बाय. थांब रे. बकुळ जरा हात येऊन सोड रे. खाली येऊन सोड रे. काय रे माणूस. ओ साहेब आज जेवणावर पुडिंग करायचं काय. मल्हार इकडे आमच्या जीवाच अवस्था काय. तू पुढे काय विचारत रे. काय रे मल्हार ते माझं पोरग मला मिस्टर धरसोड म्हणते रे. ते सुद्धा माझ्या अंगावर ओरडून. हो मग त्यात काय झालं. तुमचं नावच आहे धडसोड. धर
सोड अरे ते धर सोड ते मला माहिती आहे रे, पण ते मला म्हणते ते सुद्धा माझ्या अंगावर ओरडून. अहो मग एक कानाखाली ठेवून द्या ना त्याच्या. इल्लिक बा, काय अरे इतक्या मोठ्या पोराला कसं मारायचं रे? का? त्याने उलटून मारलं म्हणजे काय माणूस रे तू, पण बाहेर काय रे, माझ्या पायी त्या पोराचं प्रेमभंग झालं रे, त्याचं हुडगी त्याला सोडून गेलं रे. अरे या पोरासाठी मी माझं अख्खं देह झिजवलं बघ की रे. तुम्ही वाईट वाटून घेऊ नका साहेब. बोला रे साहेब हा, बोल रे बोलून मी सोड. नाही मी तुम्हाला एक आयडिया सांगू. नाही मी आगाऊपणा करतो असं म्हणाल. ते आगाऊपणा तू नेहमीच करतोस रे, मी सांगितलं रे तरी तू करणार ते, सांगून सोड रे. तुम्ही त्या सुरवंटाला दम द्यायला बोलवलं ना. सुरवंट नाही रे, हा. सरवटे. तेच ते. नाही त्याला जसे तुमचे उद्योग सापडले या मल्हार, तसे बबनरावांचे का नाही सापडणार. हे मल्हार काय बोलत राहिला रे तू? अरे तुझ्या तोंडानं आजोबांनी आम्हाला दृष्टांत दिलं बघ की रे, बबनरावाचा उद्योग. दरवाजा उघडून सोड रे. या बबनरावाचा उद्योग रे, आमचा मल्हार मात्र कधी कधी उत्तम बोलून राहते रे. साहेब सुरवंट आलाय. सुरवंट नाही रे बाबा, सरवटे. जाऊ सोड, मी बघतो त्याला काय करायचं, जाऊ सोड. या सरवटे. नमस्कार. काय म्हणला? काय रे म्हणूस रे. या आत येऊन सोडा. लांब बस तिकडे, अंगाला घाण वास मारतोय तुझ्या. लांब बस. आपण मला बोलवलं, काही काम होतं का? काय आहे मिस्टर सरवटे, माझं सरकारमध्ये थोडं ओळख आहे, तर तेव्हा तुम्हाला एक छोटं बक्षीस द्यावं म्हणतो. बक्षीस? हो ना. ते आता ते 26 जानेवारीला तुम्हाला काय पदवी द्यायचं, मूर्ख भूषण का चुगली विभूषण, ते तुम्हालाच विचारून सोडा म्हटलं. अहो पण असं काय केलं मी? तुम्ही काही नाही केलं. तुम्ही फक्त आमचं भानगडीचं फाईल उघडून सोडलं आणि आमच्या बायको पोरांनी आमचा सत्कार केलं. नाही पण कुठली गोष्ट मी अशी जाणीवपूर्वक बुद्धिपुरस्सर आकसापोटी पूर्वग्रह दूषित होऊन केलेली नव्हती. नाही हो, तुम्ही गंमत म्हणून आमचं टॉप सिक्रेट आमच्या बायको पोरांसमोर सांगून सोडलंय. म्हणून आता आम्ही बघा तुमच्यावर 3 केशी घालणार. ते केशी? हो, पहिलं ते काय क्रिमिनल स्लँडर काय म्हणतात ते. अहो पण माझं ऐकून. बसा खाली हो. दुसरं ते क्रिमिनल लायबल काय असतं ते. अहो पण माझं ऐकून. बसा खाली. आणि तिसरं क्रिमिनल हे असंच काय ते. अहो पण बसा माझं. खाली. पाय खाली काढ रे, पाय खाली काढ. सोफा काय तुझ्या बापाचा आहे का रे? नाही. हा, तर तुला सांगतो या केशीमध्ये 5-15 वर्ष तू तुरुंगात जाणार आणि मग तिकडनं आला. अरे माझ्या बापाचा सोफा आहे रे ते. हा, तर 5-15 वर्ष तू तिकडे गेल्यानंतर तू जेव्हा बाहेर येणार तेव्हा हेच 3 केशी माझं पोरग परत तुझ्यावर लावणार. हो पण असं करता येत नाही ते कोर्टामध्ये. अरे कोर्टात काय करता येतं, काय करता येत नाही ते बप्पाची नको सांगू रे. बसून सोड रे, बसून सोड. आणि मग या दरम्यानच्या काळामध्ये आमच्या गल्लीमध्ये ते माझं मित्रमंडळ फिरतंय रे, ते तुम्हाला येऊन भेटणार रे. ते फार नाही, एकदम साधे माणूस होते, चाकू सुऱ्याशी खेळतंय. कशाशी? चाकू सुरे. चाकू? ते फक्त तुम्हाला येऊन भेटणार आणि तुम्ही 3 महिने हॉस्पिटलमध्ये रेस्ट घेणार. हॉस्पिटलमध्ये? या सगळं करणार का माझं एक काम करून सोडणार बघा, 10,000 रुपये घेऊन. 10,000 रुपये? म्हणजे मला सांगतो रे, तुम्ही नाही म्हणा. नाही. ठीक आहे, मग 5-15 वर्ष तुरुंग आणि हॉस्पिटल. नाही, चूक झाली माझी. तुम्ही सांगाल तसं करतो. सांगतो रे. तर बघ, एक फाईल तयार करायचं बबनराव बाकरेचं. बबनराव बाकरे? म्हणजे मला काय आणि त्या फाईल मध्ये काय करायचं ते पण मीच सांगून सोडणार रे. ते पण तुम्हीच सांगताय? हा सांगा, मी लिहून घेतो. हा, लिहून घे. हा, तर त्या फाईल मध्ये तुम्हाला सापडणार एक बाई. एक बाई? वय वर्ष 35 ते 40 पर्यंतची बाई? बाई? माझ्या वेळेला बाई सापडलं नाही तर काय वडाचं फांदी सापडलं काय रे? तेव्हा बाई मस्त. बाई मस्त. आणि कोण ते सिंधीचं गडवीचं लेख स्वतःला शाळा समजणार कोण रे ते? बबनराव बाकरे. बबनराव बाकरे. या वेळेला नावात मिस्टेक करायचं नाही. हा,
तर या बबनराव बाकरेचं आणि या बाईचं एक थोडं लपडं असणार आहे रे. लफडा अहो मला कसं माहित नाही, मी तर त्यांच्या बरोबर. हो माहिती नाही ना हे खरं कुठे हो ते तुम्ही तयार करायचं म्हणतो मी. अहो पण ते कसं शक्य आहे? जे आहे त्याचा मी तपास करणार, जे नाही ते कुठून शोधू? नाही म्हणताय मग ते 5-15 वर्ष तुरुंग सुरामारी सगळं चालतंय काय काय कळलं मला हा, तुम्हाला? एवढा त्या ते बाई मस्त वय वर्ष 35 ते 40 पर्यंत. आणि हे बबनराव बाकरेचं चारित्र्य म्हणजे ते कसं आहे रे, धुतल्या तांदळासारखं जगाला हे फशी पडलेलं बाई तेवढं माहिती नाही. आणि हे बबनराव बाकरे पळून गेला बघ रे, त्या बाईला त्याच्यापासून स्टोरी मध्ये रंग भरायला लागला रे. त्या बाईला तिच्यापासून एक पोरगा झालेला असताना अरे पोरग पडाला रे. पोरगं. धरसोड साहेब, निदान त्या मुलाचं तरी बाजूला ठेवा. अरे त्या बाकऱ्याला पोरग होणार त्याचा तुला काय त्रास होतो म्हणतो मी. नाही, अजिबात नाही. तेव्हा ते पोरग पण मस्त की हा मुलगा तर मुलगा, माझ्या बापाचं काय जाते? करेक्ट. तेव्हा ते वय वर्ष 35 ते 40 बाई फाईल तयार करायचं, मला एका आठवड्यात तर भेटायचं आणि मग तुमचं 10,000 रुपये माझ्याकडनं घेऊन जायचं. बरं ठीक आहे, पण एक मुलगा पुरे ना? अल्पसंतुष्ट माणूस रे, एक मुलगा पुरेल. हा ठीक. तेव्हा आता तू निघायचं आणि बघ, इथून जाताना परत जर तू पडला तर तुला इथूनच मी तुझं तंगड तोडून घरी पाठवणार. हा हे अंद्रे सांभाळून जाय, सांभाळून जा, सांभाळून जा. अरे रे बाहेर जाऊन पडलं रे, काय माणूस रे. पण बबनरावाचं लपड आता गाड्या लावायला लागणार आणि दारू प्यायला पडणार रे. रे बकुळ, मी एवढं इकडे मुडात येऊन नाचते आणि तू बंद करते रे टेप रेकॉर्ड. बाप्पा मी घर सोडून चाललोय. घर सोडून चाललाय, जाताना तुझा पत्ता देऊन सुट रे. कशाला? इलेक बा नाही ते 2-4 दिवसामध्ये बबनराव बाकरे माझ्या पोरीला पदरात घ्या म्हणून नाक घासत येणार आहे. तेव्हा ऐत्या वेळेला तुला कुठे शोधायचं म्हणून म्हटलं पत्ता देऊन सोड रे. पण बाप्पा म्हणजे हे जमणार कसं? अरे कसं जमणार म्हणजे तुझं एवढं मोठं बाप इकडे जिवंत असताना काय होणार नाही रे. आणि त्यातून त्याचं पोरग म्हणजे त्याचं एकदम फास्ट फ्रेंड रे, त्याच्यासाठी काय वाटेल ते करणार. बघ रे बघ कुठे गेलं रे ते, पकड रे, परत दे रे. तुझं हुडगी तुला परत मिळणार बाकी रे. काय रे काय गॅरंटी म्हणजे गॅरंटी. काय नाचते रे, कमर हसेल रे तू. हॅलो हॅलो बंगलोर, अयो लागलं काय ते हॉटेल वनवास? हा कोण बोलते ते? मिस काकडे, माझं कोळ काकडी रे ते. तिकडे कोण असणार तू सांग रे. बाप्पाजी नाही रे, बॅप्सो युअर ओन बॉयफ्रेंड फ्रॉम होनोलुलु. हे बघ काकडे, माझं एक काम करून सोड रे. हा तुला माझ्या बरोबर ते मंदाकिनी आलं होतं माहितीये का, ते इकडे तिकडे फिरत होतं ते. बरोबर, तर त्या मंदाकिनीच्या नावापुढं ग्रे हाऊंड कुत्री असं लिहून ठेवायचं बघ की. तिकडे ए मल्हार दरवाजा उघडून सोड रे. तिकडे माझं बायको येणार विचारायला, बायको घरचं खरं. हा हा तर तिला तेवढं सांगायचं की ते मंदाकिनी म्हणजे ग्रे हाऊंड कुत्री असते. एवढं माझं काम केलं ना तर तुला परफ्यूम आणणार रे. गुड बाय माय स्वीट. रे तुला दे रे गुड बाय. परफ्यूमचं नाव म्हटलं रे गुड बाय. हा ते माझ्या फ्रेंच फ्रेंडनं आणलंय ते. हा नाही नाही फ्रेंडचं नाव तुला कसं सांगणार ते. रे माझं एवढं काम करून सोड. मंदाकिनी इज अ बीच आली आहे यार हो. मंदाकिनी बीच तिकडे दिल्लीत बाई रे. मंदाकिनी रिअली इज अ बीच. काय म्हणते ते? नाही अशी सोडणार नाही. कोणाला बीच म्हणताय? मला काहीतरी
काय रे, तुला कसं म्हणणार ते? मी फक्त माझ्या बायकोला सांगून सोडलंय की तू बीच असते म्हणून. गुड काय गॉड, ते? तुम्ही चक्क बायकोला सांगितलं हो. मी बीच असं? काय करणार, आपलं सगळं बंगलोरचं ते कुणीतरी तिला सांगून सोडलंय ना, मग काय करणार ते? येस हनी, मी तेच सांगायला आली काय आहे. ते? परवाच आमच्या फ्लॅटवर येऊन कुणीतरी सगळी इन्फॉर्मेशन घेऊन गेलं, अगदी बंगलोर पर्यंतची. परवा हम्म. ते सरवटे आपलं म्हणू शकणार ते, काही काळजी करू नको तू. ए, मी कशाला काळजी करू? काळजी तुम्ही करायची. बंगलोरला माझ्या बरोबर कोण आलं होतं? कोण आलं होतं? कोण काय विचारताय? एवढ्यात विसरला आपण केलेली मच्छा. अरे मी विसरलं तरी माझं बायको ते हनुमान स्तोत्र म्हणण्यासारखा घडा घडा म्हणून दाखवते रे. रामकृष्ण. हनी, मी तेच सांगायला आली आहे. अरे. माझ्या नवऱ्याने सगळं कळलंय. त्या देखण्याला मग? अरे तिला कसं कळलं म्हणतो मी? काय हनी, हं? मीच सांगितलं तू आज सकाळीच. त्याचं काय, हा. मी असा विचार केला हं. की उगाच कोणीतरी बाहेरच्या माणसाने काहीतरी इन्फॉर्मेशन देण्यापेक्षा म्हटलं आपणच सांगितलेलं काय बाई. तू विचार कशाला केलाय? हा, तुला विचार करायला कोणी जन्माला घातलं काय म्हणतो मी? काय रे? त्याशिवाय मला त्याच्याशी डिवोर्स घेऊन तुमच्याशी लग्न कसं करता येईल? इकडे घरामध्ये माझ्या पोराच्या लग्नाची बोलणी चाललेली असताना आपण लग्न कसं करणार? तुमच्या मुलाच्या नाही, मग रे, आपल्या मुलाच्या. मी आपल्या बकुळवर अगदी जीव ओतून प्रेम करीन. त्याच तर भय वाटते ना मला. डोंट मेक ड्रामा. अरे मी ड्रामा करून काय उपयोग? अरे मी ड्रामा करून काय उपयोग? हे बघ, हा. तुला जर कोणी विचारलं हा. की आपलं मैत्री कसं असतंय, हा. तर सांगायचं अध्यात्मिक. काय सांगणार? अति मती. हे मती मंद झाली काय तुझी? अध्यात्मिक. आधी मधी. आधी मधी वगैरे तुला या जन्मात ते जमणार नाही रे. पण एक लक्षात ठेव, पुढे विचारलं तर एवढंच सांगून सोडायचं की आमचं मैत्री म्हणजे आध्यात्मिक असते. म्हणजे ते दोन मनांचं फक्त मिलन काय म्हणतात ते. माझं तुमच्यावर फार फार प्रेम हो आहे. काय? तुमच्यावर, या घरावर, माझ्या पैशावर. हा, ते सत्य आहे, ते सत्य आहे ते. काय ते? माझा हसबंड आला असेल. तो देखणे तू कशाला येणार इकडे? अहो, हे सगळं कळल्यापासून भयंकर संतापलाय तो. हेनरी. तुमचा जीव घ्यायला येणार होता. पिस्तूल पण आहे त्याच्याकडे, सायलेन्सर वाला. आणि हे सगळं तू इथे मला सायलेंटली सांगित उभी आहे. अरे बाबा काही ते दरवाजा उघडून सोड रे. काही करा पाहिजे, कुठे तरी लपून सोड. इकडे वर ये, वर 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 नको. ते माझ्या पोराचं खोली ते माझ्यापेक्षा डेंजरस. इकडे 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 नाही ते मल्हारचं नक्की काय बेडरूम मध्ये जाऊ सोड. बेडरूम मध्ये जाऊ सोड. हे मल्हार दरवाजा उघडून सोड रे. आपली मैत्री कशी आहे काय सांगायचं? अध्यात्मिक. आधी अरे जाऊ दे, तुला 7 जन्मात नाही येणार. तू आज जाऊच सोड आधी. हुडगी इकडे तू पर्स घेऊन जा रे. पर्स घेऊन जा. माझा गळा कापणार रे तू. कोण? हे मल्हार काय रे? काय रे? अरे तोंडाने बोल रे. अरे तोंडाने बोल. हे द्री ठीक आहे रे. तू रे एकटा चालवलं नाहीये, सोबत वहिनीने घेऊन आलोय. काय माणूस रे तू? स्वतःच्या बायकोलाच वहिनी म्हणते. रे मग आतमध्ये बोलव रे त्याला. वहिनी, हा. अहो वहिनी, जरा आत येता का? रे अरे हे वहिनी. अरे तुम्ही बंगलोरला गेला होता ना? बंगलोरलाच निघाल्या होत्या, पण झालं काय, हा. झबल्या आणि मधल्या झबल्यांना सेंड ऑफ द्यायला नेमका मी स्टेशनवर. तिथे या अशा भाऊजी अशा हा. गुलामगिरीतल्या भारत मातेच्या चित्रातल्या सारख्या. मग मी म्हटलं, वहिनी तुम्ही कुठे निघाला? अरे! तशी त्यांनी सगळी हकीकत दुर्दैवाचे दशावतार साध्यांत सांगितले. मग मी त्यांची समजूत काढली अगदी अंतःकरणापासून. वहिनी हा. तुम्ही बाप्पांचा संसार सोडून असं जाऊ नका. अहो बाप्पांचा संसार हा माझा संसार काय नाही. म्हणतो रे तू? माझा संसार हा वहिनींचा संसार आता नाही. मारून टाकलं ना तुला मी? बाप्पांचा संसार हा वहिनींचा संसार नाही. असं बोल ना. बाप्पाने एक नसेल जबाबदारी संसाराची पेलतायत. ते एखाद्या खुशाल चेंडू उन्हाळ पुरुषाप्रमाणे संसार चेंडू खुंटीला टांगून खुशाल चेंडू खेळत असले तरी उन्हाळ चेंडू आणि खुशाल चेंडू हे दोन अरे चेंडू कळलं रे. पुढे बोलून सोड रे. तर ते एखाद्या अट्टल बदमाशाप्रमाणे
ते एखाद्या अट्टल बदमाशाप्रमाणे मी बदमाश आहे ते सगळ्या जगाला माहिती आहे रे. तेवढं सोडून पुढचं बोल रे. तर ते एखाद्या अट्टल बदमाशाप्रमाणे काहीतरी करत असले तरी तुम्ही एक आदर्श भारतीय स्त्री आहात ना, एक माता आहात ना, एक पतिव्रता आहात ना, मग तुम्हीच घर सोडून कसं चालेल? कारण तुम्ही घर सोडलं तर संस्कृती रसातळाला गेली आणि हे तर अजिबात चालणार नाही असं सांगून मीच त्यांना पटवलं. काय म्हणतोय? हे सगळं पटवून दिलं. हा. कारण संस्कृती आम्हीच राखायला हवी, संस्कृती आम्हीच राखायला हवी, संस्कृती आम्हीच राखायला हवी. ए, बस रे बस. बसून सोड रे. बसून सोड. तू दमलंय रे. बस रे बस. चांगलं केलं रे. चांगलं केलं. बघा वहिनी, माझं घर 4 दिवस शांत राहणार होतं ते तुला बघवलं नाही काय रे? बघा उपकार केले सा माझ्यावर. उपकार केले रे. अरे उपकार कसले मानतात? प्रसंगी स्वतःचे प्राण सुद्धा द्यायला आम्ही तयार असतो संस्कृती संरक्षणासाठी. हो, काय संस्कृती रक्षणासाठी त्यांनी बकुळ आणि सायलीचं लग्न सुद्धा लावून द्यायचं कबूल केलंय. काय म्हणतो? केवळ संस्कृती संरक्षणासाठी मी माझ्या पोटच्या गोळ्याचा बळी द्यायला तयार झालो, ते केवळ एका अटीवर. तरी म्हंटल हे वकिलीच इतक्या सरळ कसं तयार झालं रे? अट कसलं रे? सांगून सोड रे. वहिनी सांगू? सांगा. अरे घराचा मालक मी आहे रे. तुला काय विचारतो? अट अशी, बोल. लग्न 6 महिन्यानंतर होईल. चालेल रे. चालेल. पण या 6 महिन्याच्या दरम्यान हा. तुमच्या आणि तुमच्या मुलाच्या हातून हा. बाई आणि बाटली या संबंधातलं कुठलंही दुर्वर्तन झाल्याचं दिसलं, आढळलं व कळलं तर हे लग्न रद्द करण्यात येईल. हे लेख बघ. हे 6 महिन्याचं मुदत कधीपासून सुरू धरायचं रे? सुरू झाले. 6 महिन्याच्या याला 15 मिनिटाचं कन्सेशन मिळेल काय रे? उगाच टिंगलबाजी करू नका. प्रसंग फार गंभीर आहे. अरे प्रसंग गंभीर आहे म्हणून तर तुला सांगते रे. फक्त 15 मिनिट रे. 15 आता नाही तर कधीच नाही. नाऊ और नेव्हर. अरे तू कन्सेशन दिला नाही तर हे लग्न नेवर रे. अरे महादेव, अरे शी. मी करते रे. कबूल करते रे. कबूल. अहो, आपल्या पोटच्या पोरासाठी निदान 6 महिने तरी सभ्य माणसासारखं वागायचं कबूल करा. 6 महिने. हो, 1 दिवस पण जास्त नाही. अगदी नको. हो, चालणार. कबूल केलं वहिनी, कबूल केलं वहिनी. काय रे? ओरडायला काय आलं? त्या पाया पडत आहेत ना. पाया तुझा पडायला असं बाप कधी गेला होता का रे? हे मुली पाया पडतात म्हणे. वहिनी, आजपासून तुमच्या कौटुंबिक काहीतरी अरे हे काय माणूस काय रे? आनंदाच्या प्रसंगात सुद्धा रडत येते. चला. अरे तुमच्या घरी जाऊन हे आनंदाचं वर्तमान बाबी वैदीला सांगून सोडूया. चला 1 मिनिट. काय नाही. मी माझा चेहरा पटकन सारखा करू ते काय आहे? ते तुमचा चेहरा सारखं करायचं काही गरज नाही. बघा तुमचा चेहरा एकदम ब्युटिफुल. म्हणजे ते काय ते हेमा मालिनी आणि श्रीदेवीचं कॉम्बिनेशन रे. बघा वहिनी. 25 वर्षाने बोलताय. कोण विश्वास ठेवेल तुमच्यावर? आता 25 वर्षानंतर मला कळलं तर मी तरी काय करणार मला जाऊ दे. काय तुम्हाला सरप्राईज धक्का द्यायचं हा. म्हणून मी त्या बेडरूम रंगवायला हा. काढल्या. ते काळं आणि जांभळं तुमच्या आवडीचं रंग ते. आजपर्यंत खूप धक्के दिलेत. बाजूला व्हा. ते बघ. नाही बसणार धक्का. हा धक्का सहज व्हायचा नाही रे बोबड्या. मी सांगतो हा धक्का आहे ना, हा धक्का उठा. अहो मी त्यांना किती समजावून सांगितलं आपली फ्रेंडशिप कशी ऑटोमॅटिक आहे. अगं ऑटोमॅटिक नाही, अध्यात्मिक म्हणते. अच्छा हो बाजूला. अहो काय म्हणायचं काय तुम्हाला? हो त्या दिवशी त्या डाकिणीचं ऐकलं. आता ही नवीन कोण? नवीन नाही ते मंदाकिनी जुनाच आहे ते. अयो मंदाकिनी तर कुत्री आहे ना. ग्रे हाऊंड बिच. ते मंदाकिनी बंगलोरला असताना कुत्रीच होत. ते मुंबईला येईपर्यंत त्याचा माणूस झाला. आता काय सगळा थापा मारून दबलंय रे मी. काही सांगू नका. अहो स्वच्छ मुंबई तुमच्यासारख्यांना गोळी घातली पाहिजे, बाकी काय नाही. हो बकुळचा बाप म्हणून घ्यायची लायकी तरी आहे का हो तुमची? हेनरी म्हणजे मग कोण आहे बकुळचा बाप म्हणतो मी? वकील. आता तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं वकीलच देतील. बस मला आता काही सांगायचं नाही. वहिनी मी काय म्हणतो वहिनी जरा अरे हाड.
काय झालं रे? हे, काय झालं तुला? ती अवदासा मला कुत्री म्हणाली. मग दुसरं काय म्हणणार तुला? इकडे जाऊन सोड, जाऊन सोड. आपण नंतर बोलूया. तू जाऊन सोड म्हटलं, जाऊन सोड, नंतर बोलूया. तुला काय सांगतो बबन्या, हे आजकालचं मुली म्हणजे बघ रे वाईट आहे. बाजी एक ज्याचा बाप बाजी त्याच्या मुलाला माझ्या मुलीचं लग्न कदापि होणार नाही. कोण म्हणतं रे हे लग्न होणार नाही म्हणून? अरे तुम्ही मोठं सभ्यपणाचं बुरख पांघरून जगात फिरतोय, ते तुमचं भूतकाळ किती स्वच्छ आहे म्हणतो मी. अरे माझा भूतकाळ धुतल्या तांदळा अरे सोड रे, धुतल्या तांदळासारखं सगळ्या जगाला माहितीये रे, पण सगळ्या जगाला ते फशी पडलेलं बाई तेवढं माहिती नाही रे. आणि त्या बाईला तुझ्यापासून एक थोडं पोरग झालेलं असताना येल रे राम. अरे तू ओरडून तुझं भूतकाळ पुसलं जाणार काय रे? बघ रे बघ, हे तुझं म्हणणं किती खरं असलं ना, तर त्या कोर्टापुढे आलं की मी खोटंच ठरवणार रे. हे तुझ्यासारख्या वकिलाला मी सांगायला पाहिजे काय रे? बघ रे बघ बबन्या, ही तुझी बाई आणि तुझं आजबट्ट्याचं लेकरू जगासमोर येणार म्हणजे येणार, गॅरंटी. हॅलो, हा कोण बोलतोय? हा मी बबनराव बाकरे, BA LLB, संस्कृती संरक्षक. काय आपण कोण बोलताय? लाली इंदुरीकर? नाही नाही, हे हनुमान थिएटर नाहीये, रॉंग नंबर. काय तुम्हाला मीच हवाय? हे बघा बाई, मी एक मध्यमवर्गीय विवाहित पुरुष आहे, परस्त्री माते समान मानणारा. काय मी चावट? मी हे बघा तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. माझा काय 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 माझ्यापासून काय? अरे बाप रे, पण डिट्टो माझ्यासारखा दिसतो. टेरिबल टेरिबल, माफ करा. हे बघा, हा फोन मी इथे चालू ठेव. नाही नाही, मला फोन चालू ठेवता येणार नाही. नको 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 नको, पुन्हा कधीच करू नका फोन. नाही नाही नाही, अजिबात करू नका. माय गॉड, मी महारुद्र, देवा परमेश्वरा. अरे काय कुठली लाली इंदुरीकर? साहेब राहू द्या, तुम्ही नका काय करू. मला गॅस बघतो तुम्ही काय करताय. चिक्की करताय, चिक्की. सगळ्या स्वयंपाकाची वाट लावून ठेवले तुम्ही. आता सगळं मला साफ करत बसायचं नंतर. बाप्पाजी, अहो बाप्पाजी, बाबी बाप्पाजी, ताई, अहो बाबी बाप्पाजी. ताई, अहो तुम्ही बसा, मी त्यांना बोलवतो. हा जरा बसा. लवकर बोलवा. साहेब, 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 बघा कोण आलंय बाहेर ते. तू तिकडे बघ रे, स्वयंपाक घरात नीट सगळा गोंधळ करून टाकलाय तू. माझ्या नावावर देऊ ये बाबी डार्लिंग. शी, डार्लिंग काय म्हणता? सरळ बाबी ताई म्हणा. साठीच्या आतल्या कुठल्याही बाईला आम्ही ताई म्हणत नाही हो. आणि त्यातून तुम्ही तर एवढं तरुण. लाजलंय रे, लाजलंय त्या. अहो लाजेल कशाला? आणि त्यातून आता आपला संबंध जमणार बघा. संबंध? रे म्हणजे तुमची हुडगी माझ्या हुडग्याशी लग्न होणार म्हणजे संबंध नाही का ते? हा हा. अहो अहो बाप्पाजी, काय? आमच्या ह्याला झालंय तरी काय? तुमचे हे ना, हो. ते मंदबुद्धी का काय म्हणतात ते? हा ते आहे. हा मग ते पण आज की नाही, ते आणखीनच काहीतरी विचित्र वागताय. काय म्हणतो? म्हणजे सकाळी त्यांना कुणाचा तरी फोन आला ना, तेव्हापासून. हो, अहो चेहरा काय पांढरा फटक पडलाय हो. गणपती स्तोत्र काय म्हणताय, स्वतःशीच काय फुटफुटताय. अहो मी दुपारी ऑफिसात फोन केला ना, तर जागेवरच लावते. कुठे गेले असतील हो? कुठे जाणार? कुठे जाणार? गेला असणार हो चहा प्यायला. या मल्हार, अरे मल्हार, कुठं तरी गेले असतील. कदाचित पुढल्या सगळ्या जन्मात ते मला दिसायचं नाही. रडू नका रे, अरे मल्हार, चहा कर रे बाबी वहिनींसाठी. बाप्या, हे सगळं तुझं कारस्थान आहे. मला वेळा बनवण्याचं. अहो कोण आहे? कसलं कारस्थान? आणि तुम्हाला सकाळी फोन कुणाचा आला होता? काही नाही, ती गंमत आहे, गंमत. गंमत? हो. मग आता काय म्हणत होतात मला वेडं बनवण्याचं? काहीतरीच काय. हा मला वेड बनवणार. हा
याला आणि वेगळं वेगळं बनवायची गरज काय म्हणतो मी, ते आहेत ते. शी, काय चाललंय काय तुम्हाला सगळं काय? समजावून सांगा. सांगतो. काय काय? इथे मला एक मोठी केस मिळणार आहे. अय्या, हो मी उगाच असं कुठे बाहेर जातो छे, छे, अजिबात नाही. तुम्ही एक काम करा. काय, काय? तुम्ही एक काम करा. काय? तुम्ही घरी जा. हा, हा? हा. तुमच्या पाठोपाठ मी आलोच. पाठोपाठ घरी या लगेच. नाहीतर पुन्हा येईन मी इथं. अरे, बघा. काय आहे? तोवर कुणाचा घरी फोन आला तर मी घेईन नको, हे आणलं. फोन घेऊ नका. लक्षात ठेवा, फोन घ्यायचा नाही. बाप्या साल्या, तुझ्या धमक्यानं मी बदलो नाही म्हणून तू माझ्या अंगावर एक बाई पाठवलीस. बाई पाठवली मी? कधी रे? आली नाही अजून, पण यायला झालीये. ती स्वतःच नाव लाली इंदुरीकर सांगते. हा? आणि मला म्हणाली, हा? मला फोनवर म्हणाली, हा? मुलगा मोठा झालाय, तुमच्यासारखा दिसतो. अरे मग तुला आनंद व्हायला पाहिजे की रे. बाप्या, दुसऱ्या कुठल्याही बाईशी माझा कधी संबंध आलेला नाही, लक्षात ठेव. अरे तू किती ओरडून सांगितलंस तरी सुद्धा तिचं पोरगा उगाच तुझ्यासारखं दिसतं काय रे. हे बाग बमण्या, माणूस विसरते रे पण निसर्ग बरोबर जरात ठेवतोय बघ की रे. खुबान रचलाय तू, दुष्ट पाजी. मी दुरुष्ट, मी पाजी, हा. माझ्याकडे कशाला आला रे मदत मागायला म्हणतो मी. तुला सांगायला, तुझे हे सगळे धंदे आहेत ना, ते आधी बंद कर. बंद कर. हा, बंद करतो, पण आधी बकुळ आणि सायलीचं लग्न लावून देणार काय रे. हे विसर 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 तुझं. कुणाला सांगतो रे, लग्न लावून देणार का रे, बोल रे. देतो रे बाप्पा, देतो. आता तुला मदत करतो. बोल देतो. बोल. पण हे सगळं बंद व्हायला हवं रे. हा. हे जर का बाबीच्या कानावर पडलं ना, हा. अरे तर ते माझा कपाळ मोक्ष करेल रे. सांगशील ना तुझ्या त्या लालीला. माझं लाली, हा. माझं लाली इंदुरीकर, तू काय बोलत राहिला रे. तिला म्हणा, एकही फोन घरी येता कामा नये. सांगितलं असतं, हा. सांगितलं असतं रे, पण हे तुझं लाली इंदुरीकर काळ असतंय का गोर हे पण मला माहित नाही रे. हा? म्हणजे तू तिला माझ्यावर सोडलं नाहीस? रे मी इकडे अख्खा जिवंत असताना मला तुझ्यावर बाई सोडायला का वेळ लागलाय काय रे. हा? पण या मल्हार, दार उघडून सोड रे. पण तुला त्या बाईपासून सोडवायला मी मदत करणार रे. हे नक्की करशील का रे? तू पोरांचं लग्न लावून देणार ना. मी आता कबूल केलंय ना. मग मदत नक्की. नक्की. बघायला सवय रे, लाली इंदुरीकर म्हणजे कोण असते ते. साहेब, बाहेर एक देखणे गृहस्थ आलेत. अरे बापरे, ए, कोणीतरी आलंय, कोणीतरी आलंय. थांब, थांब, थांब. तो म्हणतोय ना देखणे गृहस्थ आले, तू कशाला घाबरतो रे. जरा थांब, मी बोलतोय. तू देखणे म्हणतो, गृहस्थ म्हणतो, रूपाचं वर्णन कशाला करतो रे. रूपानं देखणे नाहीये, मग रे? आडनावानं देखणे. अय्यो, देखणे अरे म्हणजे ते मंदाकिनीचं हसबंड. ते रागावलंय का रे. भयंकर रागवलेला आहे. काय सांगता काय. तिच्या हातात पिस्तूल गिस्तूल काय होतं काय रे. नाही, हातात काही मला दिसलं नाही, पण खिशात असं मला काय माहिती. अय्यो, तू ते काम करून सोड, त्याला बाहेर थोपून धर. काहीतरी गोष्टी बिष्टी सांगून. काठी घेऊन जाऊ. ते असं धसमुसळं काम नाही रे, हलक्या हाताने घे रे. काही गोष्टी बिष्टी सांग रे. जा रे, जा 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 जा. ये बबन्या, काय माय डिअर बबन्या, मी तुला थोडं मदत करायला हवं ना रे. खरंच बाप्पा, खरंच. मग आधी तू मला थोडं मदत करून सोड रे. काहीतरीच काय बाप्पा, मी तुला काय मदत करणार. काही नाही रे, काही वाघ गीग मरायचं नाही रे. फक्त या खुर्चीवर बसून राहायचं रे. फक्त या खुर्चीवर बसून राहायचं रे. एवढं? नुसतं बसून राहा रे. बाप्पाजी धरसोड म्हणून. बसून राहा, बसून राहा बाप्पा, बसून राहा बाप्पाजी धरसोड म्हणून. हा, ते मुलांचं लग्न व्हायला पाहिजे की नाही. ते बसून राहा इकडे. लाली इंदुरीकर कोणाला कळायला नको ना, पण बसून राहा इकडे. हे बघ, हे बघ रे. हा जो बाहेरचा माणूस येतोय ना, त्याला वाटते की मी कोणीतरी गुंड बायकांना फूस लावणारा हा चालू माणूस आहे. नाही नाही, तसा तू आहेस रे. अरे मी आहे रे, पण तो जेव्हा आतमध्ये येणार तेव्हा त्याला कोण दिसणार रे. एक अत्यंत अत्यंत शुद्ध चारित्र्याचा माणूस. लाली माझं चुलती लागतं काय रे. अजून ते सगळं ठरायचं रे, तुझं चरित्र शुद्ध आहे का नाही ते. हा, पण ते तुला बघून एकदम राग विसरून जाणार रे. हे घे, हातात धर. हे काय सरबत आहे? हे पिऊ नको रे, नाही तर त्याने मरायच्या आधी तू वर जाणार रे. हे असं पकड रे. हे बप्पाजी धरसोडचं ट्रेडमार्क आहे. पकडून धर रे. हे असं नाही रे, जरा वाघासारखं बस रे, वाघासारखं छाती पुढं काढ, वाघासारखं. हे मांजरासारखं बसलाय रे. हे काय माणूस रे तू. हे बघ, तू काही काळजी करू नको.
तू काही काळजी करू नको हा. मी वर आहे हा. त्यानं तुला ठार गिर मारला ना तर मला हाक मार मी ए बाप्पा अरे काय काय सावधपणा काय लावलाय मला एवढा इथे उभा बाहेर कशाला उभा करून ठेवला होता चुप एक शब्द नाही कानाखाली मारे चुप बिलकुल आवाज नाही एकदम चुप आवाज नाही चुप हो हा तुमचा नोकर मला थांबवून हिसाब नीती मधल्या गोष्टी सांगतोय जबरदस्तीने आता तुम्हीच बघा साहेब साहेब कुठे गेले अरे असं काय करतोस मीच नाही का तुझा साहेब अरे हे काय असेल असेल या घरात कुणाचंही काही होऊ शकेल बाप्पाजी थरसोड आपणच काय होय हा कदाचित म्हणजे नक्की नाही अरे आपल्याला भेटून मला आनंद झाला खूप आनंद झाला खूप खूप आनंद झाला अरे वा 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 अहो, मला वाटलं तुम्ही माझा जीव घ्यायला आलात की काय काहीतरी तर तुमच्या हातात काहीच नाही पिस्तूल वगैरे काय म्हणा आपल्या हातात काय असतं म्हणा आपल्या हातात काय असतं? काय असतं जे व्हायचं असतं ते होतच असतं आता हेच बघा तुम्ही आमच्या बायकोला पटवली मी पटवली आणि तुम्ही जे काही केलं ते तुम्हाला चांगलं माहिती हे बघा मी अत्यंत शुद्ध चारित्र्याचा माणूस आहे काय शुद्ध चारित्र्य आणि तुमचं सोडा हो उगीच काहीतरीच काय बोलताय बाप्पाजी बाप्पा अच्छा म्हणजे तुम्ही त्या मंदाकिनी वनवास प्रकरणाविषयी बोलताय एक्झॅक्टली अँड आय वॉन्ट टू थँक यू व्हेरी मच बाप्पाजी मला एक गंमत सांगू का काय मला सुद्धा मंदाकिनी पासून घटस्फोट घ्यायचाच आहे ही गंमत आहे आणि हे वनवास प्रकरण बाहेर आल्यामुळे माझी घटस्फोटाची केस कशी आहे एकदम स्ट्रॉंग झाले सोडे काय सांगताय घटस्फोटाची केस तुम्ही मला जरा डिटेल सांगता का डिटेल पण मिस्टर बाप्पाजी थरसोड अहो तुम्ही नको त्यावेळी हुशारीने वागून माझी मात्र पंचायतच केली काय करेच काय मी कसली पंचायत करणार पण नको त्यावेळी तुम्ही हुशारीने वागलात मी आणि हुशारीने कशी काय सांगतो बसा बसा काय हॉटेल वनवास मध्ये तुम्ही 2 वेगवेगळ्या रूम बुक केल्यात नाही हॉटेलच्या रजिस्टर मध्ये तुम्ही मंदाकिनी कुत्री असल्याचं दाखवलं Too नाही, much, नाही. too much. असं हे वर्णन तिला लागू पडतंय किंवा पडत नाही याबद्दल मला काही म्हणायचं नाही पण तुम्हाला सांगतो बाप्पाजी थरसोड हे वकील लोक हे वकील स्काउंड्रल्स बैल हो बैल काय म्हणालात बैल वकील बैल काय नुसते बैलच नाही हलकाट नालायक बेशरम लुच्चे लफंगे पाजी हे बघा. तेवढ्यावरून माझा घटस्फोट मिळणं कठीण कठीण काय? म्हणूनच बाप्पाजी मी तुम्हाला असं सुचवायला आलोय की हे प्रकरण आपण दोघांनी मिळून कोर्टाच्या बाहेर आपसात मिटवून टाकूया नाही. काय आहे एकदा का हे प्रकरण वकिलांच्या हातात गेलं की आपण दोघेही खलास हे हलकाट नालायक बेशरम वकील लोक स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या दोघांनाही नाडतील अरे गप्प काय बसा त्या वकिलांपेक्षा चोर लढवकर बरे कोणासमोर काय बोलतात तुम्हाला कळतंय का अरे पण मला एक कळत नाही तुम्ही काय एवढे चिडताय तुम्ही वकिलात का हो काय नाही म्हणा म्हणा नाही 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 ना झालं तर तुम्ही मला मला जबरदस्तीने नाही म्हणायला लावलं मी तुम्हाला कोर्टात खेचीन हो काय म्हणजे तुम्ही माझ्याशी अडीबाजी करताय तुम्हाला हे प्रकरण कोर्टाच्या बाहेर मिटवायचं नाहीये तर आणि बाजीची गोष्ट माझ्यासमोर नाहीतर काय चाललंय अडीबाजी गप्पा बसा काय अहो तुम्ही माझ्या पाठोपाठ घरी येणार होतात ना तुम्ही आला नाहीत म्हणून तुम्हाला बघायला आले इथं बरं झालं अगदी वेळेवरती आलात हा? मगासपासून हा माणूस मला फुकटचा रूपात दाखवतोय हे नाही काय माझ्या बायको बरोबर लफड करून च्या करून काय करून म्हणालात लफड हा? कित्येक दिवसांचं जुनं लफड आहे ते अगं आई ग म्हणूनच यांना 4 समजुतीच्या गोष्टी सांगायला आलो तर वरती मलाच असा रुबाब करून दाखवतायत असं कसं हो झालं झालं मला तिरडीवर झोपवलं गप्पा बसा तिकडे बाबी ओ बाबी ताई माझ्यावर विश्वास ठेवा माझं चारित्र्य धुतलं तांदूळ तुमचे ते तांदूळ घाला चुलीत
सकाळपासून तुमची तंतरली आहे त्याचं कारण हेच आहे नाही वाटतं. मी काय म्हणतो अहो, मी बिचारी ह्यांच्याशी लग्न करून फसले हो. मला वाटायचं हे इतके बावळट बाकीच्या पुरुषांसारखी लफडी करणं यांना कधी कधी जमायचं नाही. का नाही जमणार? काय करणार नाही, गोष्ट वेगळी. परमेश्वरा, परमेश्वरा, घात झाला रे माझा, घात झाला. बाबी. आता मी देवतारी एकतारी सहकारी महिला मंडळाच्या कार्यकर्त्यांना तोंड तरी कशी दाखवू. बाबी मी काय म्हणतोय मला तुम्ही माझा केसानं गळा कापलात. अरे कसं शक्य आहे ते? माझी काहीही चूक झालेली नाहीये तरी सुद्धा काहीही बरोबर होत नाहीये. मला फार वाईट वाटतं हो ऑब्विसली. तुमच्या मिसेसचं. काय? बिचाऱ्या किती हळव्या आहेत. बिचारीच्या नशिबी तुमच्यासारखा बाहेर ख्याली व्यभिचारी नवरा आला. शटप हा सगळा न समजुतीचा घोटाळा आहे. न समजुतीचा घोटाळा काय? अरे उद्या कोर्टात गेल्यावर कळेलच हा कसला घोटाळा आहे ते. तुम्हाला जर केस जिंकायची असेल ना तर साक्षात न्याय देवताच तुमच्या मदतीला धावून आली पाहिजे. लक्षात ठेवा हे- काय? हा? हे कोण म्हणतो रे आम्ही केस करणार म्हणून? तुम्हाला केस जिंकायचं तर तुमचं पितर उतरलं पाहिजे रे. ते स्वर्गात का नरकात जिथं कुठं आहे तिथं. आपण कोण? मी हा. बाप्पाजी दरसोड. बाप्पाजी दरसोडच लीगल ऍडवायझर ऍडव्होकेट प्रसन्न कुमार सरवटे, MA, LLB, MTDC, MIDC, BEST, लंडन, होनालुलू आणि अखिल डायव्होर्स कोर्ट जज्जाचं परम मित्र बघा. काय रे तू केस जिंकणार म्हणतो काय रे कोर्टात, पण तुझ्या डायव्होर्सच्या केस मध्ये माझ्या अशिलाला गुंतवलं म्हणून मी तुझ्यावर केस घालू काय रे? ठीक आहे बघून घेईन. बाप्पाजी काय रे? अरे तुम्ही कशाला मध्ये काय रे बाप्पाजी थरसोड तुला नाही सोडणार. नाही सोडणार. याला नाही सोडणार. नाही सोडणार. अरे बाप्या त्या सरवट्याचं ऍक्टिंग केलंस. अरे खडी फोडायला जावं लागेल तुला जेलमध्ये. अरे सोड रे. उलट बनवा बनवी मध्ये एक्सपर्ट म्हणून त्या सरवट्याचं वकिली जोरात चालणार बघकी रे. आणि आमची बाबी माझ्या संसाराची वाट लावून टाकलीस रे तू. तुला एक सांगू का रे? काय रे? त्या बाबी वहिनीतून चिडून गेला असलं ना तरी मनात थोडं खुश झालं असणार बघकी रे. हा? अरे तुला सांगतो या बायकांना संसारात कॉम्पिटिशन असल्याच्या मजा येत नाही रे. अरे ज्या नवऱ्याला एक साधं दुसरं बाई भेटत नाही त्याच्यामध्ये काय इंटरेस्ट असणार रे आपल्या बायकोला म्हणतो मी. रे बघ रे कसं तेज आलंय बघ रे तुझ्या चेहऱ्यावर. नाही. बाप्पा तू घरी जा आणि बाबीची समजूत काढ रे. तिला नीट समजावून सांग नाही तर माझी काय काही धडक. सांगतोस रे? मी जरूर समजूत काढायला. अरे मला कधीपासून समजूत काढायचं होतं रे बाबी डार्लिंगचं. काय? बाबी वहिनीच रे. बाबी वहिनीच. तिचं फार मजावर काय? विश्वास रे. विश्वास. आता बघ रे मिलन घडवून आणतो दोघांचं. काय? तुमच्या दोघांचं रे. हा. तू काही काळजी करू नका रे. मी असा परत येतो बघ की रे. हा, लवकर ये रे. हो रे मी लवकर परत येतो. अरे तू येईपर्यंत मी भूमिगत आहे असं समज. मल्हार, ए मल्हार. काय आहे? मल्हार जरा जाऊन दार उघडतोस का? उघडतो. मला कुठेही किंमत नाही. घरी नाही, बाहेर नाही, कोर्टात नाही. साहेब काय रे? लाली इंदुरी करायली आहे. मग तिला म्हणा बाप्पाजी घरी नाही तुम्ही नंतर या जा. ठीक आहे सांगतो. काय म्हणालास? कोण आले? लाली इंदुरीकर. अरे बापरे लाली इंदुरी. मला एक काम करतो मी इथे लपून बसतो. तिला अजिबात सांगू नको मी इथे लपून बसलोय. अजिबात सांगणार हा. नाही. तुम्ही तिथं लपून बसलाय म्हणून तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही काळजी का करता? मी येतो साहेब. अहो बाई तुम्ही सरळ आत काय घुसताय? बबनराव कुठे लपून बसले ते सांगा आधी. ते घरात नाहीयेत. असं हो कोणी सांगितलं? त्यांनीच तर सांगितलं. काय हो तुम्ही बाई हसताय काय? ते कधीच खोटं बोलत नाहीत.
अस्वल हो. ए हा. इकडे ये आलो ये आलो आणि जा आता हो. आम्हाला की नाही हा. थोडा एकांत हवाय एकांत हा आज एकाचा अंत होणार बहुतेक. बाबू बबना ए बबना तू कुठं हास तू कहा मैया ए सापडला लाली हं? ए लाली हं. तू खरोखरच लाली आहेस ना ग? आम्ही नाही जा हा? अशी कधी ओळख विसरतात वाटतं म्हणजे यापूर्वी आपली ओळख झाली आहे. आहा किती नखरे किती लाडीपणा करतो अगदी असं दाखवायचं त्या दुष्यंत राजासारखं तू सगळं सगळं अगदी विसरून गेलास हा? आणि मी बिचारी तिला तमे सारखी आ, ओशट शकुंतले सारखी आ. शकुंतले सारखी तुझी वाट बघत 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 राहिले अगदी भरतासह म्हणजे सगळं शाकुंतल घडलं म्हणते. बबला किती बदललायस तू हो? तुझ्या त्या बुरबुरणाऱ्या केसांच्या बटा कुठं गेल्या त्या माझी काळजी करून करून तुझं केस गळला तर नाही नाही आणि मिश्रणची झुडपण होती त्यावेळी असं काय करतेस लाली? मिशा मला पूर्वीपासून आहेत. ते मी कसं विसरीन बाबू तेच म्हटलं. पण तेव्हा त्या कशा रेशमा सारख्या मऊ 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 होत्या कधी सुद्धा टोचल्या नाही आता सुद्धा टोचायच्या नाहीत बघायचं. हे हे तुझं खिदळणं मला किती किती आवडायचं हो? लाली बघ ना हा? माझी काळजी करून करून तू उगाच गंभीर तर झाला नाहीस ना हो? नाही पण जबाबदाऱ्या असतात सामाजिक हा. आर्थिक सांसर्गिक आपलं संसाराच्या कौटुंबिक वगैरे. बाबना 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 किती रे बदललाय तू ए बाबना काय ग? इकडं माझ्या शेजारी बस ना बसतो ना त्याच्यात काय हा काय बसलो. बाबना काय इकडं कुठं बसला अरे इकडं बस ना पूर्वी सारखा आपण तरुण होतो ना तवा सारखा मी सुद्धा तरुणच आहे म्हणजे माझ्या केसांवर आणि मिशांवर जाऊ नकोस हा? तू सुद्धा किती तरुण दिसतेस. तू म्हणजे अगदी 16-25 दिसतेस. अया 25 बबना आपला भरतच आता तेवढा होईल हा भरत कसा झाला मला काय आठवत नाही ग. अगदी दुष्यंत राजा र दुष्यंत राजा हा? बबना काय ग? तुला आठवतं काय गुस्सा वळा मी न माझी गरीब बिचारी धुवाई खानावळ चालवायचो हा? आठवतंय नाही का आठवत मला. बबना तू तेव्हा पोस्टात नोकरीला होता वाटतात आठवतंय नाही आठवत ग. बबना आठवतंय आठवतंय म्हणजे असं अंधुक अंधुक काहीतरी आठवतंय. बबना काय ग असं काय करतो मी काय केलं? अरे एकदा की नाही हा. तुम्ही सगळी खानावळीतली मेंबर नेमर म्हणजे त्यातले मित्र मित्र असे हा भांग प्यायला भांग हा काहीतरीच काय लाली. हा हा महाशिवरात्री असेल. महाशिवरात्री शिवाय मी कधी भांग पित नाही. ते मी कसं विसरीन बाबू लाली. मला का ठाव नाही तुझ्या सवयी पण बबला काय ग? त्या रात्री की नाही हा? तुला की नाही हा? भांग चांगलीच चढली हा? सगळे मित्र घरी निघून गेले हा? पण त्या अवस्थेत तुला एकट्याला घरी पाठवणं शक्यच नव्हतं हा? मग त्या रात्री तू खानावळीतच झोपला काय आठवतंय नाही ग आठवत मला. बबला आठवतंय आठवतंय. हा म्हणजे मला खानावळ वगैरे सगळं आठवतंय मित्रमंडळी आठवतात पण तू काय केलं आठवत नाही ग. बबना काय असं रे काय करतो काय ग? अरे हा, मग मध्यरात्री की नाही हा. तू की नाही लाली माझ्या लाली माझ्या लाली खाटाकडे आलास हा
आणि आम्ही नाही जा. नाही सांग लाली, पुढे सांग, लवकर सांग लाली, लवकर सांग. मग बरोबर 9 महिने 9 दिवस 9 मिनिटं 9 सेकंदांनी शिवाजी जन्मला. हे भरत का शिवाजी? महाशिवरात्रीला शिवानं परसाद दिला ना. भांगेच्या नशेत घडलं. काय बोलतोस हे भांगवाई? इतका वेळ झाला मी इथं उभी आहे, पण तू मला जवळ पण नाही घेणार. नाही घेणार ना घेणार. हे बघ मी तुला जवळ घेतलं बाबू लालू. शी! किती थंड. बबना, तुझ्या स्पर्शातली ती तवाची आग गेली रे कुठं? नाही काय अलीकडे मी जरा थंड पाण्याने आंघोळ करतो ना म्हणून असेल. हे पण आग म्हणशील ना तर तशीच आहे हा. दाखव दाखव तुला. हं? इथे बेडरूम आहे, जाऊया का आपण? उम्हम. 2 बेडरूम. नको, हायच ना या बंगल्याला बेडरूम. इथं नको, आपण तिकडे जाऊया. कुठं? तिकडं. पटलं असणार बघा तुमचं समजूत म्हटलं मी. अहो ते एवढं धुतल्या गव्हासारखं काय नाही, त्या उडदाच्या डाळीसारखं. अहो काय बाप्पा? हा, धुतल्या तांदळासारखं साधं माणूस आणि त्याचं स्वतःच बायको त्याच्यावर संशय घेणार म्हणजे कसं हो? सारखं माझं बाबी करत ते दुःखानं इवळतंय. म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? त्यांचा कुठल्याही बाईशी संबंध नाही. काय बोलून राहिलो तुम्ही? बबनराव आणि बाईशी संबंध? अय्यो रामकृष्ण पाप. बब्बड मला पकड. कोण म्हणून राहिलं ते मला? अहो, या, बोल रे मुलगी. अहो या बबड्या, या बबड्या, काय करून राहिलं रे? या बबड्या, या बबड्या, जरा माझ्याकडे बघ रे. ए नरी थांब रे. अय्यो, हे काय बघून राहिलो अहो मी? बाप्पाजी, हे काय चाललंय काय? बघा ना माझ्या डोळ्यावर विश्वास बसत नाही हो. बबनराव एका बळीच्या मागे नागोबा करून धावतोय रे. यो रामकृष्ण, एवढं चांगलं मोठं वकील माणूस ते आयुष्याच्या शेवटी त्याचं नागोबा झालं. अय्यो अय्यो, सहन होत नाही रे मला. याच नागोबा झालं, आता कसं काय करायचं रे? ये. ये. ये, बबल्या. ये. ये. बरे जरा काय बघा मध्ये आडवा जाऊ. या बबल्या, या बबल्या. नाच नाही चांगला ते.